नमस्कार, मी दीपाली म्हात्रे. लोकमत फिल्मीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. घर, सुट्टी आणि बरंच काही या माझ्या आजच्या एपिसोडचं शूट करण्यासाठी मी आली आहे ठाण्यात. अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक अशी ओळख असलेले मंगेश देसाई यांच्या घरी आज आपण जाणार आहोत. खरं तर एका सिनेमासाठी घर गहाण ठेवलं, विकलं अशी चर्चा आपल्याला बरीच वेळेला ऐकायला मिळाली. पण प्रयत्नांची पराकाष्ठा करत पुन्हा एकदा नवीन घर घेतलं. त्याच नवीन घरात आज आपण जाणार आहोत आणि या घरामागची गोष्ट आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग भेटूया मंगेश दादांना. सुंदर नेमप्लेट तर पाहिली आहे, मंगेश शलाका साहिल देसाई. आणि बाहेरच एवढं सुंदर इंटेरियर आहे, तर आतमध्ये कसं सुंदर घर असेल मलाही खूप उत्सुकता आहे. बघूया. हॅलो हॅलो हॅलो. या खूप सुंदर घर आहे. खरं तर बाहेरच नेमप्लेट इतकी सुंदर पाहिली आणि आतमध्ये येतानाच इतके छान वाईब झालेत. मंगेश दादा, स्वागत आहे लोकमत फिल्मीमध्ये. थँक्यू व्हेरी मच. बरं, खूप सुंदर घर आहे आणि या घराविषयी तुमचे व्हिडिओज आम्ही सोशल मीडियावर पाहिले, पण मला खूप उत्सुकता आहे याचं डिटेलिंग ऐकायची. सो आपण सुरुवात करूया घराच्या सफरला लगेचच. सगळ्यात आधी ना मला असं वाटतं नेमप्लेट पासून सुरुवात प्लीज प्लीज. हे बघ, मला ही अशी नेमप्लेट ना जनरली तुम्हाला कुठेच बघायला मिळणार नाही. पण मला आनंद या गोष्टीचा वाटतो की ही नेमप्लेट माझ्या आल्यानंतर बऱ्याच लोकांनी पूर्ण फॅमिलीच्या नावाने नेमप्लेट सुरू केली. वाव. त्याच्या मागचा कॉन्सेप्ट माझा एकच होता की आधी मी होतो, मग शलाका आली, मग आमच्या दोघांमुळे साहिल आला. आणि हे जे घर आहे, या घराला जे घर पण आहे हे या तिघांचं आहे. माझ्या एकट्यामुळे हे घर नाही. मी घरात काहीतरी आणणार आहे, पण ते आणलेलं सांभाळणारी शलाका आहे आणि साहिल ते पुढे घेऊन जाणार आहे. त्यामुळे आमच्या तिघांचं घर आहे आणि ही कॉन्सेप्ट या प्लेट मागची सुंदर कल्पना आहे. आणि ही आणि आता डोर विषयी, कारण डोरही खूप छान पाहिलं तर डबल डोर आहे. हां, आता काय झालं की आमचे हे जे सगळे इंटिरियर केले आहे, समीर गुप्ते म्हणून आहे. अच्छा. त्यांनी सगळे इंटिरियर केले. ओके. सुरुवातीला जेव्हा आम्ही पहिल्यांदा या घराचा दरवाजा बघितला तेव्हा आम्हाला आवडला नाही. आम्हाला म्हणण्यापेक्षा शलाकाला आवडलं. तिचं असं म्हणणं होतं की घराचा दरवाजाचा रंग पण सुद्धा जो आहे तो इतरांच्या दरवाजासारखा नको मला. बरं. जनरली दरवाजाचे कलर ब्राऊन असतात. करेक्ट. आणि तिच्या डोक्यातली कॉन्सेप्ट अशी होती की मला माझं घर असं दिसलं पाहिजे, इंग्लिश लुक वाटलं पाहिजे, एक तर सगळ्यात महत्वाची गोष्ट. आणि डोअर रेग्युलर कलरचं नको. मग R&D केल्यानंतर एक गोष्ट लक्षात आली की माझ्या घराचा एंट्रन्स हा काहीतरी साऊथ वेस्ट येतो. अच्छा. आता जनरली मी घराचा एंट्रन्स बघूनच घर घेणारा माणूस आहे, पण हे घर शलाका आणि साहिलला एवढं आवडलं की मी त्याच्या पुढे काहीच बघितलं नाही की घराचा एंट्रन्स ओके आहे नाही आहे, काहीच नाही. तुम्हाला दोघांना आवडलं ना, हे घर घेऊन टाकायचं. पण नंतर योगायोगाने असं लक्षात आलं की जर समजा असं घर असेल तर त्या घराच्या एंट्रन्सच्या दरवाजाचा रंग समजा कॉपर बेस असेल, मातकट रंगाचा, तर त्याचे जे काही दुष्परिणाम होत असतील ते होत नाहीत. अच्छा. आता हे सगळं मानणं न मानण्यावर आहे. बरोबर आहे. माझं असं म्हणणं आहे नेहमी की आपण जर खूप पॉझिटिव्हली घरात राहिलो तर कुठलीच निगेटिव्ह गोष्ट घरात येत नाही. पण तरी सुद्धा मनात शंका नको म्हणून मग हा कलर ठेवला. आणि दोन गोष्टी पुन्हा त्यात अशा होत्या की मेन दरवाजा बंद असावा आणि जो सेफ्टी डोअर ज्याला आपण म्हणतो त्याला थोडंसं एअर विंडो असावी. अच्छा. म्हणून मग हे डिझाईन घेतलं. आणि तुझ्या लक्षात येत असेल तर हे डिझाईन सुद्धा इंग्लिश टाईपचं ते सगळं. हो. हे सगळं इंग्लिश टाईप आहे. हो. आधी हँडल्स पण वेगळे होते, पण ती म्हणाले मला हँडल्स सुद्धा वेगळेच दिसायला हवे म्हणून हे हँडल्स मुद्दाम चूज करून आणले. आणि गंमत सांगतो तुला, हे ज्या वेंडरकडनं हँडल्स घेतले, जेव्हा हा घराचा व्हिडिओ बघितला त्याच्यानंतर त्या वेंडर्सकडे या हँडल्ससाठी मागणी सुरू झाली. वा, कमाल आहे. कुठून कुठून शोधून आणलेल्या गोष्टी आहेत आणि माझ्या मते त्या लोकांना दिसल्यावर परफेक्ट त्याच गोष्टी ते चूज करतात. त्यांची आवड असते, अर्थात प्रत्येकाची आवड असते. हो, सुंदर कलर कॉम्बिनेशन आणि त्यामागचं खरं तर रिझन सांगितलेलं आहे दादांनी. हळूहळू जसं पुढे जातोय तसं तसं प्रत्येक गोष्ट उलगडण्याची उत्सुकता आहेच. सो एंट्रन्स म्हणालात तसं. आता हा एंट्रन्स आमची अशी इच्छा होती की घरातनं आतमध्ये आल्यानंतर, मी पुन्हा सांगतो निगेटिव्ह पॉझिटिव्ह हे सगळे थॉट्स आहेत, पण घरातनं आपण आपल्या घराच्या बाहेर लिंबू मिरची का लावतो?
नजर लागू नये किंवा निगेटिव्ह एनर्जी जावी म्हणून. बाहुली का लावतो? सेम निगेटिव्ह एनर्जी. आता खरं तर याच्या मागची कॉन्सेप्ट अशी आहे, मला असं वाटतं माझ्या अभ्यासानुसार, हां. की तुमच्या घरामध्ये आल्यानंतर किंवा तुमच्या घराकडे बघितल्यानंतर त्या व्यक्तीचं लक्ष एका पर्टिक्युलर गोष्टीकडे गेलं राईट. तर त्याच्या मनातली जी काही निगेटिव्हिटी असते ती त्याच्यावर जाते, कॅप्चर होते. बरोबर. असं म्हणतात. ट्रू. किती खरं किती खोटं आहे हे पुन्हा वादाचा प्रश्न. पण मी असं ठरवलं की घरातनं आतमध्ये आल्यानंतर त्या व्यक्तीने हे सगळं असं बघावं की त्याच्या मनामध्ये वाईट विचारच येऊ नये. राईट. मंगेश आपला मित्र आहे, मंगेशकडनं जाताना आपल्याला त्याच्याकडे ज्यासाठी आलो आहोत ते तरी मिळेल किंवा त्याला जे देण्यासाठी आलो येस. ते तरी तो उत्तम आनंदाने स्वीकारेल. बरोबर. आणि मग हे सगळं झाल्यानंतर काय झालं की हे आधी नव्हतं ॲक्च्युली. अच्छा. हे पेंटिंग नव्हते, फक्त हे सगळं अशा पद्धतीचं डिझाईन होतं. इथे गॅप होते. तर माझी एक स्टुडंटने म्हणता येणार, मी तिला काही गोष्टी मी तिच्याकडनं करून घेतली होती कामं. कीर्ती नावाची मुलगी आहे ती. ओके. ती खूप सुंदर पेंटिंग करते. अच्छा. तर ती म्हणाली की सर मुझे ना ये थोड़ा सा ऐसा गैप लग रहा है, तो क्या कर सकते हैं? मतलब तेरे दिमाग में क्या है? मतलब मैं कुछ आपको डिझाईन भेजती हूँ, वो देखिए आप कैसे लगते हैं. आणि तिने हे डिझाईन्स पाठवले आणि याच्यामध्ये बघ तुझ्या लक्षात असेल सगळ्या लीला आहेत, म्हणजे या लीलांमधले सगळे आहेत. आणि मग तिने ते डिझाईन मला करून दाखवलं. तर म्हटलं येस, आता या सगळ्या डिझाईनला मॅच होणारे हे एक्झॅक्टली पेंटिंग्स आहेत. खूप सुंदर आहेत, खूप विचार करून बनवलेले आहेत आणि इतके खरं तर नाजूक पेंटिंग आहे. आणि हे सगळे तिने हाताने काढलेले आहेत. हे कॅनव्हास आहे, कॅनव्हासवर तिने पेंट केलं, मेजरमेंट घेतले आणि त्याला स्टिक केलं. सुंदर. आणि बरोबर आहे, अर्थात पूर्ण व्हाईटिश लुकमध्ये ह्याच्याकडे जी काही नजर जाते ती खूप अट्रॅक्टिव्ह आहे. आणि इथे पण एक खूप छान मोठं आणि दोन्ही साईडला बघ हत्ती. येस. आता काय मला ना माझ्या घराच्या एंट्रन्सला 2 मोठे हत्ती ठेवायचे होते. ओके. पण तू जर बघितलं असेल तर मला एंट्रन्सला हत्ती ठेवायला जागा नाही ना, मला इकडे जागा आहे. मग डोक्यात अशी कल्पना आली की आपल्याला हत्ती हे काय लक्ष्मीचं प्रतीक आहे. बरोबर. सौभाग्याचं प्रतीक आहे. बरोबर. पॉझिटिव्हिटीचं प्रतीक आहे. येस. मग आपण 2 हत्तींचं, तिला सांगितलं की तू 2 हत्तींचं पिक्चर हे कर आणि ते येणाऱ्या लोकांचं स्वागत करताय. वा. आणि ते तिने सुद्धा म्हणजे माझ्या डोक्यात जसे होते तसे 2 हत्ती तिने रंगवले. वा. खूप कमाल आहे ही आयडियाज, खूप कमाल आहे. आत्तापर्यंत आपण एखाद्याच्या घरात एंट्री केल्यावर अशी एखादी कॉर्नर्स बघतो, पण काहीतरी फ्लावर वास असतात किंवा एखादं छान पेंटिंग असतं किंवा खरं तर एक खोपचा असतो आणि त्याच्यावर काहीतरी एक छान पेंटिंग असतं. पण ही जी काही डिझाईन आहे आणि ह्या ज्या काही पेंटिंग्स आहेत, ही कॉन्सेप्ट मी आज पहिल्यांदा खरं तर बघितली आणि मला खूप आवडली. मंगेश, खूप छान. आणि आतमध्ये आल्याबरोबर आपण नॅरो, आता येताना आपण बघा नॅरो येतो आणि आतमध्ये आल्यानंतर तुमच्या लक्षात येईल जनरली लोकांना इकडनं पण एक डेप्थ दिसते, इकडनं पण डेप्थ दिसते, म्हणजे मोठं घर वाटतं. जर समजा हीच वॉल असली असती ना तर त्याचा इफेक्ट एवढा आला नसता. म्हणजे आतमध्ये आल्याबरोबर पहिले या मिरर मधनं ती रूम तिकडची दिसते आणि या मिरर मधनं इकडचं सगळं दिसतं आणि स्पेस मोठा वाटतो. म्हणून हे मुद्दाम. आणि ग्लास न ठेवता टिंटेड ग्लासेस ठेवल्या, म्हणजे अगदीच क्लिअर पिक्चर नाही आला पाहिजे पण दिसलं पाहिजे. ब्राउनिश कलरचे ग्लास आहेत या दोन्ही. वा. आता आपण हॉलमध्ये आहोत, एंट्री करून झालेली आहे. प्रशस्त हॉल मला बघायला मिळतोय आणि डिटेलिंग फार छान आहे. खरं तर दादा म्हणाले तसं कलर कॉम्बिनेशन खूप छान आहे, त्याच्यामुळे घरात ब्राईटनेस आणि पॉझिटिव्हिटी जास्त जाणवते. सो आत्ता ही जी वॉल आहे ही मला थोडीशी रॉक वॉल पाहायला मिळते. आता जनरली वॉल म्हणलं ना की आपण त्या वॉलवर मॅक्झिमम गोष्टी करायचा प्रयत्न करतो. आता तू बघितलं असेल माझ्या घरामध्ये तुला फोटोच कुठे दिसणार नाही. बरोबर आहे. एकच फ्रेम दिसेल, ती सुद्धा ही एक. अदरवाईज एकही फोटो तुला दिसणार नाही. माझं असं म्हणणं आहे की ते तुम्ही तुमच्या घरातल्या भिंती त्या इतक्या भरता, फोटोनी इतक्या भरता की तुमच्या घराच्या इंटिरियरची किंवा घराची ब्युटीच निघून जाते. बरोबर. आता या भिंतीवर काहीच नाहीये, म्हणून ही भिंत किंवा ही जी म्हणजे हा जो पॅटर्न आहे हा आपल्याला बघायला छान वाटतो. हे जर समजा सेम कलरचं असलं असतं, याच्यावर मी फ्रेम लावल्या असत्या तर त्या वॉलला काही महत्व राहिलं नसतं. बरोबर. किंवा यावर जरी मी फ्रेम लावल्या तरी हे जे स्ट्रक्चर आहे, हे जे मस्त पॅटर्न आहे त्याच्याकडे पटकन नजर जाते.
त्याचा लुक गेला असता लुक अर्थात. गेला असता. आणि माझ्या मते इथे खूप वेगळ्या चेअर आणि सोफे मला पाहायला मिळतात. चेअर तर फारच युनिक आहेत मंगेश दादा. मी म्हणते तसं की शलाकाजाई, साहिल आणि तुम्ही तिघांनी मिळून ह्या सगळ्या गोष्टी कुठून कुठून शोधून डिसाईड केल्या? त्या दोघांनीच. ही माझी जागा आहे बसायची. हा, ही माझी जागा आहे बसायची. मी इथे बसतो हा. कारण मला असं समोर असं मोकळं बघायला खूप आवडतं. ऑब्स्टॅकल्स नाही आवडत मला फारशा. आणि बघितलंस तू बघ असं सगळं एकदम तुला असं डीप लॉंग पर्यंत बऱ्याच गोष्टी दिसतात. जरी कन्स्ट्रक्शन चालू असलं तरी तुझ्या गोष्ट लक्षात असेल, मला तिकडे एक खाडी दिसते. येस. आणि जेव्हा पाऊस पडत असतो ना तेव्हा इथे असं निवांत बसायचं आणि त्या पावसाकडे बघत. क्या बात आहे. जितक्याही म्हणजे डोक्यातले हे का घडलं नाही, हे कधी घडेल, हे सगळे विचार असतात ते सगळे निघून जातात. वा. पण मला या गोष्टीचं खूप आवडतंय की चेअर ही खूप सुंदर आहे, ही डिझाईन आणि हे सगळं इंटेरियर. आता हे जे ज्या दुकानातनं घेतलं नाही सगळं, त्याला मी आधी असं सांगितलं होतं की जिसका एक्सक्लूसिविटी रहेगी वन पीस, अच्छा, उसके बाद में नहीं फिर पीस. ऐसा मुझे बना के दे. या ऐसा कोई मटेरियल तुम्हारे पास आने वाला है, ऐसा कोई प्रोडक्ट आने वाला है कि वो एक ही रहेगा साहब, उसके बाद में वो बनेगा नहीं, तो वो मुझे दे. सही. आणि योगायोगाने असं झालं की आम्ही जेव्हा सगळं निवडायला गेलो, बघायला गेलो, तेव्हा आधी दुसरा सोफा निवडला होता. मला थोडासा कलरफुल सोफा आवडला होता. माझ्या डोक्यात थोडंसं कलरफुल ठेवावं, सोफ्याची थीम ऑड वाटावी एकदम, असं माझ्या डोक्यात होतं. पण जेव्हा हे बघितलं आणि मुळात साहिलने प्रचंड आग्रह धरला की बाबा जर समजा आपल्या घराचा इंग्लिश लुक आहे तर त्याला तू म्हणतोस ते सोफा चेअर्स नाही चालणार. अच्छा. या जास्त चांगल्या दिसतील. ओके. तरी तुमच्या डोक्यात काय होतं तेव्हा? माझ्या डोक्यात ना ते आता सध्या एक नवीन पॅटर्न आलाय बघ, अशा कलरफुल चेअर्स असतात, त्याच्यावर खूप वेगवेगळी अशी डिझाईन असते, फ्लावर्स वगैरे. मला असं वाटत होतं की हे याला डायरेक्ट ऑड एकदम, म्हणजे ह्याच्याशी कुठे कधी कधी काय होतं बघ, अनमॅच्ड असतं ना ते सुद्धा खूप छान दिसून जातं. आणि मला ते अनमॅच्ड करायचं होतं. पण जेव्हा हे सगळं बघितलं आणि त्याचं म्हणणं मला पटलं की ठीक आहे, अनमॅच्ड हे मला एकट्याला आवडेल, अजून 2 जणांना आवडेल, बरोबर, पण प्रत्येकाला येणाऱ्याला आवडेल अशातला भाग नाही. राईट. आणि म्हणून तुम्हाला इथे जर तुम्ही बघितलं हॉलमध्ये तर एक सोफा हा वेगळ्या रंगाचा आणि दुसरा सोफा हा वेगळ्या रंगाचा आहे, पण खूप कॉम्बिनेशन छान वाटतंय. कारण अर्थात म्हणाले तसं की इंग्लिश लुक द्यायचा, इंग्लिश टच द्यायचा जो प्रयत्न आहे तो इथे सक्सेसफुल झालेला आहे. कारण अगदी जर तुम्ही बघायला गेलं तर सोफा हा ॲक्वा ग्रीन, हो राईट, ॲक्वा ग्रीन, आणि हा आपण म्हणू शकतो व्हाईट आणि ब्राऊन. येस, व्हाईट. आणि बघ हे मी मॅच कशाला त्याला केलं, ब्राऊन. परफेक्ट. आणि टिपॉय पण बघितलंस तू तर त्याला मॅच होतो. हा साईड टेबल बघ, साईड कॉर्नर टेबल बघितलास तर तो याला आणि त्याला सिमिलर जातो. येस. आणि ही खूप छान कृष्णाची मूर्ती आहे मंगेश दादा. ही कोणी गिफ्ट केलेली आहे का? नाही, ही माझी आठवण आहे. मी आणि शलाका पहिल्यांदा गेलो होतो कोल्हापूरला देवीच्या दर्शनाला. अच्छा. आणि तेव्हा तिला ही मूर्ती आवडली. ऍक्च्युली राधा आणि कृष्ण असे 2 होते, पण दोन्हीचं बजेट माझं नव्हतं तेव्हा. अच्छा. सो मी म्हणलं तुझ्यासाठी कृष्ण महत्वाचा आहे ना, मग आपण कृष्ण घेऊया. अरे वा. आणि मग आम्ही तो कृष्ण घेऊन आलो. हा कोल्हापूरवरनं मला असं वाटतं या कृष्णाला साधारणतः एक 22-23 वर्ष झाले असतील. बाप रे. आणि पितळेचं असल्यामुळे फार जड, हेवीही असेल असं मला वाटतं. आणि मोरपंख असं मोरपीस ठेवण्यामागचं कारण काय, घरात असावं प्रत्येकाच्या मोरपीस. मोरपीस हे बऱ्याच गोष्टींचं प्रतीक आहे. त्यातल्या त्यात सगळ्यात महत्त्वाचं प्रतीक काय आहे तर तुमच्या मनातल्या पॉझिटिव्ह गोष्टी घडवणं. असं म्हणतात की राहू जो असतो त्या राहूला प्रतिबंध करणारं काय आहे तर मोरपीस आहे. ओके. आणि प्रत्येकाच्या पत्रिकेमध्ये राहू असतो आणि तो कुठल्या ना कुठल्या कारणाने कोणाला ना कोणाला तरी कसा तरी त्रास देत असतो. राईट. आता तो त्रास देत असतो असं नाही म्हणता येणार आपल्याला, खरं तर तो शिकवत असतो, वेळोवेळी धडे देतो. पण तरी सुद्धा त्याला एक त्याचा आपल्याला त्रास होऊ नये म्हणून मोराचं पीस ठेवावं असं म्हणतात. अर्थात. सो आता हळूहळू पुढे जाऊया, कारण आता मी म्हटलं तसं प्रशस्त हॉल आहे, प्रशस्त टीव्ही ही आहे, तुम्ही बघू शकता.
खूप मला खरं तर ना इकडे हे लावायचं होतं प्रोजेक्टर. अच्छा. त्यासाठी सगळं झालं, पण प्लॅन झाला होता तिकडे प्रोजेक्टर लावूया, इकडे स्क्रीन लावूया, ती मोठी स्क्रीन निवडली होती, सगळं झालं होतं. पण नंतर माझ्या असं लक्षात आलं की 4K TV मध्ये जी मजा आहे बघण्याची ती स्क्रीन मध्ये जर नाही आली तर ते पैसे वेस्ट होतील. राईट. आणि मग मी आणि साहिलने म्हणून असा निर्णय घेतला की सगळ्यात मोठा जो टीव्ही असतो तो आपण घेऊया. किती इंचाचा हा, टीव्ही? 77 इंचाचा टीव्ही. आणि आता हळूहळू जर तुम्ही इथे बघताय, मगाशी मी सोफ्याचा उल्लेख केला, तर हे सोफा आणि या हॉलमध्ये आणखीन 2 गोष्टी आहेत. ही गोष्ट मी नंतर एक्सप्लोअर करणार आहे कारण ती खूप स्पेशल आहे, सो ती मला नंतर एक्सप्लोअर करायची. पण ही एक साईड आहे आणि या साईडला एक छान रूम आहे. माझ्या मते सगळ्या मीटिंग्स इथे होत असतील का या रूममध्ये? हो, आता हे काय आहे, ही ऍक्च्युली एक रूम होती वेगळी. हा 3 BHK. ओ, अच्छा. इकडे वॉल होती. ओके. आणि त्याला एंट्रन्स त्या साईडला. पलीकडनं. हा. आम्ही असं ठरवलं की आपण ही वॉल काढूया, याला एक ऍडजस्टेबल डोअर करूया, म्हणजे जेव्हा आपण हे सरकवू तेव्हा हॉल मोठा दिसेल. राईट. आणि म्हणून मग ही वॉल स्लायडिंग. आणि अजून एक, आता समजा हे नाही करायचंय, मग आपण ओ, परफेक्ट. चंद्र आणि कमळ, माझ्या मते हेही लक्ष्मीचं प्रतीक आहे. ही आयडिया कोणाची मंगेश दादा? या म्हणजे खास हे डिझाईन बनवायची? हे डिझाईन शलाका. अच्छा. ऍक्च्युली मला इथे वेगळं डिझाईन पाहिजे होतं. अच्छा. पण तिथे सगळं बघितल्यानंतर ती म्हणाली तुला ते का पाहिजेत बाकीचे डिझाईन? म्हटलं असं छान वाटतं सगळं भरलेलं. काय होतं डोक्यात भरलेलं म्हणजे? एक तर मला इथे फॅमिली फोटो लावायचा होता. ओके. फॅमिली फोटोचं स्केच करूया असं डोक्यात होतं, किंवा माझे फोटोज. ओके. ती म्हणाली फॅमिली फोटोज आणि हे फोटोज त्यांनी सगळं भरण्यापेक्षा आपण असं काहीतरी छान सिम्बॉलिक ठेवूया की जेणेकरून ते एकच छान दिसेल. मग तिला त्या जी आर्टिस्ट होती कीर्ती, तिने दाखवलं. हे मला छान वाटतं. कमळ आहे, लक्ष्मीचं प्रतीक आहे, आणि हा चंद्र आहे. सुंदर आहे, मस्त. आणि माझ्या मते मग ही तुम्ही मीटिंग रूम ठेवली आहे? मीटिंग रूम म्हणून ऍक्च्युली ही गेस्ट रूम आहे. अच्छा. म्हणजे माझे आई बाबा वगैरे आले ना तर त्यांच्यासाठी म्हणून स्पेशल इकडे हा बेड केलेला आहे. हा दाखवतो मी. ओ, हा ना, हा एक वेगळा मर्फी बेड आहे. कमाल. हा त्यांच्यासाठी स्पेशल केलेला बेड. खूप छान. मला ही स्पेस सेव्हिंग इंटेरियर फार आवडलंय. म्हणजे खूप छान स्पेस कशी कव्हर करायला हवी आणि त्याचा जास्तीत जास्त छान वापर कसा करता यावा आणि मल्टीपर्पज मुळात कसं व्हावं ह्याची आयडिया खूप छान आहे. खूप मस्त, नाईस. म्हणजे एकीकडे तुम्ही गेस्ट रूमही आहे आणि तुम्ही त्याच्यानंतर मीटिंग रूम मध्येही त्याचं कन्व्हर्सेशन होऊ शकतं. मग जेव्हा अगदीच माझ्या ऑफिसला जायला मला वेळ मिळत नाही तेव्हा मी मीटिंग करतो इकडे. येस, फार छान आहे. आणि इथे तरी एक सिटिंग अरेंजमेंट केलेली आहे, तरीही एक सिटिंग माझ्या मते विंडोच्या बाजूला एक असावी अशी म्हणून. वाव, कमाल. आणि इकडे माझे 2 फोटो फ्रेम लावलेले आहेत मी, त्याकडून दिसून येईल असं लावलेत. नाही, अरे छान आहे. हे कधी फोटो सेशन केलेलं मंगेश दादा? हे धर्मवीर 2च्या वेळेला केलं होतं. अच्छा. आणि असंच गमतीत. ओके. बाकीच्या आर्टिस्टचा फोटोशूट करायला वेळ लागत होता म्हणून चल आपण माझं करूया. वा, सुंदर स्वामींचा फोटो आहे इथे. आणि आई बाबांसाठी म्हणून खास आई बाबांची रूम डिझाईन केली म्हणून. आता काय आहे की खरं तर माझे वडील आहेत दत्त भक्त. अच्छा. म्हणजे दत्त संप्रदाय असं आपण म्हणूया. या फोटोचं एक वेगळं माझ्या आयुष्यात वेगळं फार स्थान आहे. असं आहे की 2012-13च्या दरम्यान खूप स्ट्रगलिंग पिरियड मधनं माझं लाईफ चालू होतं.
मी स्वामी समर्थांचा मनापासून भक्त. हम्म. स्वामींचं मी नेहमी नाव घेत असतो. आणि एक दिवस असं झालं की मी झोपलो होतो आणि साधारणतः एक मध्यरात्री ना मला असं काहीतरी एक स्वप्न पडलं. हम्म. आणि त्या स्वप्नामध्ये मला हे चित्र दिसलं अच्छा. की जनरली या चित्रामध्ये तू बघशील तर स्वामी समर्थांच्या घरामध्ये दत्त महाराजांचा फोटो. बरोबर. हा फोटो तुला कुठेच सापडणार, जगात एकमेव फोटो आहे. ओ. हा कुठेही तुला मिळणार नाही. कारण हे मला स्वप्न पडलं. अच्छा. आणि मी सकाळी उठलो तर मला हे माझ्या स्मरणात जातच नव्हतं. सारखं मला हे दिसत होतं, सारखं मला दिसत होतं. म्हणलं का असं सारखं दिसतंय. म्हणजे स्वामी समर्थ झोपाळ्यावर बसलेले आहेत, त्यांच्या घरामध्ये दत्त महाराज आहे, मागे असं काहीतरी डेफ्टमध्ये असं हे सगळं मला स्वप्नात दिसत होतं. सकाळी मी फ्रेश बी झालो आणि म्हणलं नाही, कोणाला तरी चित्र काढायला सांगूया आपण. आता कोणाला तरी चित्र काढायला सांगितलं पाहिजे, घरी फ्रेम करूया याची. मी असं खाली उतरलो घराच्या. अरे मंगेशराव कुठे निघाले असं म्हणून मला आवाज आला. म्हणलं अरे किशोर सर तुम्ही कुठे. अरे काय नाही, इकडनं चाललो होतो. म्हटलं किशोर सर मला एक चित्र पाहिजे. ते एक चित्रकार आहेत, यांनी जे काढलं किशोर नागवडेकर ते नाव असेल, हे खूप चांगले चित्रकार आहेत. अच्छा. म्हणलं स्वामींचं का. मी त्यांना सांगितलं पण नाही. म्हणलं स्वामींचं चित्र का. म्हणलं हो. आणि माझ्या डोक्यात असं आहे म्हणलं की स्वामी समर्थ असे झोपड्यावर बसलेत. हा. आणि मग त्यांच्या घरामध्ये काय दत्ताचं वगैरे असं काही. म्हणजे जे मला स्वप्न पडलं होतं ना ते अर्ध ते सांगत होते. बरं ते त्या रस्त्याने कधी जात नाहीत, पण त्या रस्त्याने ते निघाले. म्हणजे कदाचित मला असं वाटतं की स्वामींनी त्यांना पाठवलं. स्वामी त्यांना म्हणाले की याला चित्र पाहिजे ते करून घे. आणि त्यांनी एकही रुपया मला देऊ नको म्हणाले. पण म्हटलं असं नाही, तुम्ही स्वामींचं चित्र काढलेत, तुम्ही हे सगळं केलेत, माझ्या इच्छेप्रमाणे माझ्या ऐपतीप्रमाणे तुम्हाला जे पैसे मी देईन ते तुम्ही स्वीकारा. आणि मग मी त्यांना पैसे दिले. पण हे माझ्या स्वप्नातल्या स्वामींचं चित्र आहे. आणि अजून एक श्रद्धा अंधश्रद्धा मला माहिती नाही, या स्वामी समर्थांचा चेहरा माझ्या मूडनुसार त्यांच्या मूडनुसार बदललेला असतो. काय बोलता. बापरे. म्हणजे हा काय अंधश्रद्धा वगैरे नाही. ज्यांना अंधश्रद्धा वाटत असेल त्यांना अंधश्रद्धा वाटू दे, त्याची मला काही घेणं देणं नाही. म्हणजे जर मला असं वाटलं की काहीतरी प्रॉब्लेमॅटिक चाललंय आणि मी नमस्कार केला तर त्यांच्या चेहऱ्यावर या मुद्रा नसतात. अच्छा. स्वामी समर्थांचं माझ्या आयुष्यातलं गंमत अशी आहे की मी 2001 साली ऋतू एन इकडे पुढे घर घेतलं होतं 1 BHK. आणि मला साहिल झाला माझ्या माहितीप्रमाणे तेव्हा काहीतरी 7-8 महिन्याचं पण 7-8 महिन्याचा असेल. बोबडं बोलायला लागला होता तो. अच्छा. माझ्या घरामध्ये स्वामी समर्थांचीच एक फ्रेम होती, पण ती काही कारणांमुळे मी ती काढली आणि खाली ठेवली. अच्छा. तर तो आतमधल्या रूम मध्ये खेळत होता. तो रांगत आला. म्हणजे त्याला बाहेर जा सांगितलं नाही, काहीच नाही. तो रांगत आला आणि मला आवाज दिला त्यांनी आणि म्हणाला आजोबांचा फोटो का काढला. त्या दिवसापासून माझ्या घरात स्वामी समर्थांचा फोटो आहे. बापरे. कमाल आहे. पण आहे म्हणजे कुठले तरी हे योग असावेत, हा कुठला तरी त्यांचा आशीर्वाद असावा. म्हणून ही माझ्यासाठी खूप स्पेशल आहे. आता मी सेम चित्र खूप वेगळ्या रूपामध्ये अजून एक मोठे पेंटर त्यांच्याकडनं करून घेतोय. अच्छा. आणि ते मला असं वाटतं की या 4-8 दिवसामध्ये ते येईल. अरे वा. म्हणजे मी ते खूप वेगळ्या पद्धतीने ते त्यांना करायला सांगितलंय. आणि ती पण फ्रेम खूप अफलातून असेल असं मला वाटतं. पण सेम चित्र, सेम टू सेम, त्यात काहीच फरक नाही, सेम. अच्छा. पण हेही मंगेश दादा, हे जे काही तुम्ही म्हणालात तसं की हे तुमच्या स्वप्नात आलेलं जसंच्या तसं चित्र इथे रेखाटलंय, हा एक पार्ट मला जाणून घ्यायचं. हे काय, हे तुम्हाला असंच दिसलं होतं. नाही. आता हे बघ, आता ह्याच्यामध्ये हे जे आहे समजा, हे त्यांनी मला विचारलं किशोर सरांनी की त्याच्यात मी माझ्या डोक्यात काय असेल ते टाकलं तर चालेल ना. म्हणलं चालेल. तुम्ही त्यांची रूम कशी भरायची ते तुम्ही ठरवा. मग त्यांनी हे ऍड केलं, मग हे ऍड केलं. माझ्या स्वप्नात मला काय दिसलं की झोपाळ्यावर त्यांच्या घरात बसलेत आणि दत्त महाराजांची मूर्ती आहे आणि असं मागे अशी डेफ्ट आहे काहीतरी.
मग हे त्यांनी त्याला डेकोरेट केलं सगळं. राईट राईट राईट. वा, खूप कमाल फ्रेम आहे. आणि हा चेहरा खरं तर मी स्वामींचा ह्याच फोटोमध्ये बघते. ह्याच्या आधी जेवढे चेहरे आपण नाहीच. पाहतो तसा हा चेहरा मी कुठेही पाहिलेला नाहीये स्वामींचा. कमाल. आणि इथेही काही फोल्डिंग हो. आहे का? हे वडिलांना माझ्या असं काहीतरी लिहिणे वगैरे असं खूप त्याची आवड आहे. अच्छा. म्हणून मग त्यांच्यासाठी हा टेबल केला, ही चेअर. म्हणजे जेव्हा त्यांना लिहायचं नसेल तेव्हा ते बंद करून टाकायचं. मग ही चेअर आणि लोक आले असतील तर समजा हा छोटा टेबल. अदरवाईज तो टेबल मी बाहेर ठेवतो. ओके. ते जर असतील तर इकडे नाही, ते जर असतील तर बाहेर ठेवतो मी. बाहेर म्हणजे कोणी आले असतील चहा कॉफी वगैरे त्यासाठी. ते नसतील तेव्हा मी इकडे हा सेटअप करून ठेवतो. ते नसतील तेव्हा मी बेड बंद करून ठेवतो. अच्छा, खूप मस्त आहे. पण मी एक विचारेन, हा फोटो इथे लावण्यामागचं कारण काय? खरं तर असं जर स्वप्नात आलेले चित्र असेल तर कदाचित आपण ते देवघरातही लावतो, पण मग देवघरात न लावता हा फोटो ही जी दिशा आहे ना, हा, ही नॉर्थ ईस्ट आहे. अच्छा. नॉर्थ आहे सगळं हे. नॉर्थ ईस्ट म्हणजे ईशान्य. बरोबर. ईशान्य कोपरा हा देवाचा कोपरा आहे. आता तू जेव्हा आपण माझं देवघर बघू तेव्हा त्या रूमचा तो ईशान्य कोपरा नाही, त्या रूमचा तो पूर्व कोपरा आहे. ओके, राईट. पण अख्ख्या घराचा ईशान्य कोपरा कुठला म्हणशील तर तो आहे. अच्छा, ओके. म्हणजे ईशान्य कोपऱ्यामध्ये देव असावेत म्हणून हा स्वामी समर्थांचा फोटो इकडे आणि गणपती बाप्पा खाली ठेवलेले. राईट. हा ईशान्य कोपरा आहे. हे सगळं आहे ना, हे सगळं स्टोरेज आहे बरं का. कमाल. एवढं जास्त खरं तर हे सगळं स्टोरेज आहे. आता ते मी का काढत नाहीये कारण ते सगळं स्टोरेज आहे. राईट राईट. तरी एक आता बघ. अच्छा, नाईस. हे सगळं स्टोरेज आहे. हे सगळं स्टोरेज आहे. कमाल. बाहेर काहीही दिसलं नाही पाहिजे. हा माझा थॉट आहे. खूप मस्त. म्हणजे तुम्ही जेव्हा मोठं घर घेता ना तेव्हा ते घर जर सामानाने कुठे असं पडलेलं आहे सामान अस्ताव्यस्त तर मग त्याला काय मजा आहे. बरोबर. मग त्या मोठ्या घराची मजा, त्या मोठ्या घराचं फीलच तुम्हाला घेता येणार नाही. त्या कॉर्नरला जसं आता इकडे एक कॉर्नर आहे, आपण बाहेर गेल्यावर बघू. सेम कॉर्नर तिकडे. अच्छा. इकडचा कॉर्नर त्या साईडने ओपन होतो, तिकडचा कॉर्नर आतनं ओपन होतो. आणि त्या कॉर्नर मध्ये सगळे बॅगेज बिगेज ठेवले, डंप केलेले. अच्छा, ओके. कुठली जागा आम्ही सोडली नाही. जागेचा खूप छान वापर केलेला आहे. आणि ही मूर्ती गणपतीची म्हणजे जर मागे गणपती बसतात तुमच्याकडे, सो हीच मूर्ती असते का दरवेळेला? आपली शाडूची मूर्ती असते. ही मूर्ती मला माझे मित्र आहेत जवळचे खूप, आमदार संजय शिरसाट जे आता कॅबिनेट मिनिस्टर झाले, त्यांनी मला ती वास्तुशांतीच्या वेळेला दिली होती. अच्छा. माझ्या आयुष्यामध्ये असे खूप लोक आहेत की जे वेगवेगळ्या पदावर आहेत पण ते मित्र आहेत. म्हणजे न आजपर्यंत त्यांनी माझा कधी गैरफायदा घेतलाय न मी त्यांचा कधी घेतला. आम्ही प्युअर मित्र आहोत. म्हणजे आज पण ते कधी आले तर इकडे येऊन मला भेटून निघून जाणार. अच्छा. मी कधी संभाजीनगरला गेलो तर त्यांना भेटणार. तर त्यांनी ती घरात येताना मला म्हणाले होते, मला फोन केला, म्हणाले वास्तुशांतीला मी माझ्याकडनं तुला गणपती देणार आहे, बाकी कोणाकडनं गणपती घेऊ नकोस. अच्छा. आणि तो गणपती मी इकडे ठेवण्यामागचे कारण असं आहे की हा कम्प्लीट ईशान्य कोपरा आहे. अच्छा. ही सगळी नॉर्थ ईस्ट साईड आहे. आणि गणपती बाप्पा नॉर्थ ईस्ट साईडला जर असेल तर असं म्हणतात की तुमच्यावर येणारं संकट तो दूर करतो. वा. म्हणून हा गणपती बाप्पा मी इथे ठेवलेला आहे. माझा मागे गणेश सुद्धा इथेच बसतो. इथेच असतो. ओके. याच ठिकाणी बसतो कोपऱ्यात. वा, सुंदर आहे. आणि मगाशी एका फ्रेमचा आवर्जून उल्लेख केला मंगेश दादांनी, ती म्हणजे ती फ्रेम. ती काय आहे मंगेश दादा? ती मला एक मित्र आहेत आमचे, ते घर बघायला आले होते तेव्हा त्यांनी मला ती फ्रेम करून दिली. जयंत गुरुजी म्हणून आहेत ते. ओके. ते म्हणाले ह्याला इंद्रजाल असं काहीतरी म्हणतात. बर. आणि हे तू घरात लाव. हे घरात लावल्याने तुझ्या आयुष्यामध्ये तू आता ज्या टप्प्यावर आहेस त्या टप्प्यावर राहशील. अच्छा. मी प्रारब्धाला खूप बिलीव्ह करणारा माणूस आहे. माझं असं नेहमी म्हणणं असतं की मी हे केलं माझ्यामुळे झालं असं काहीच नसतं.
हे सगळं देवाने घडवलेलं असतं. आपली एक डेस्टिनी ठरलेली आहे आणि ती डेस्टिनी हे सगळं घडवत असते. आणि त्या डेस्टिनीचाच तो एक भाग आहे इंद्रजाल. अच्छा. समृद्धीचं प्रतीक आहे. ओके. आणि म्हणून मी ते एंट्रीच्या वर असं ते लावलंय. वा. आणि खास तसंच करून घ्यायचं असतं ते, रेड बॅकग्राऊंड आणि हे. ओ अच्छा, त्याच फ्रेम मध्ये, त्याच फ्रेमिंग मध्ये. ओके, ही नव्याने गोष्ट मला आणखीन एक कळली. वास्तुशास्त्रानुसार बऱ्याच गोष्टी या घरात तुम्हाला पाहायला मिळतील. प्रत्येक कलाकाराच्या घरी जेव्हा आपण येतो तेव्हा एक वॉल खूप खास असते. तीही वॉल ही खास आहे असं मला वाटतं. आपले अचिव्हमेंट्स, आपलं एक ॲप्रिसिएशन असतं जे आपल्याला बऱ्याच जणांकडनं मिळालेलं असतं, ते हे आहे. आणि ही वॉल खूप खास आहे असं मला वाटतं. सगळ्यात जवळचं अवॉर्ड कुठलं आहे मंगेश दादा? पहिलं अवॉर्ड हे बाजू तुला सांगू का, इथे ना कमी जागेअभावी खूप अवॉर्ड मी ठेवू शकलेलो नाही. अच्छा. बरेच म्हणजे बरेच. त्यातले मॅक्झिमम अवॉर्ड्स मला असं वाटतं मी ऑफिसला ठेवलेत. ऑफिसला ठेवलेत मी मॅक्झिमम अवॉर्ड्स. पण त्याच्यातलं सगळ्यात बेस्ट अवॉर्ड माझ्या आवडीचं कुठलं माहितीये का? हे कलर स्क्रीन अवॉर्ड. हे खेळ मांडला या सिनेमासाठी मला मिळालं. अच्छा. आणि खेळ मांडला हा सिनेमा माझ्या आयुष्यातला म्हणजे सगळ्यात कुठली कलाकृती मला माझ्या आयुष्यातली आवडतं तर खेळ मांडला. माझं नेहमी असं म्हणणं आहे की एक अशी कुठली तरी कलाकृती असते की ती आपल्याकडनं होऊन जाते आणि नंतर आपण खूप प्रयत्न करत असतो की त्याच्यासारखं काहीतरी करू, पण त्याच्यासारखं काहीच घडत नाही. ती एकमेव असते आणि तो म्हणजे खेळ मांडला सिनेमा. आणि त्या सिनेमाशी माझं खूप वेगळं नातं पण आहे. बघ, आपण खूप गोष्टी, खूप सिनेमा, खूप प्रॉडक्ट्स आपण कमर्शियल अँगलने करत असतो, कमर्शियल थॉट्सने करत असतो. आणि एखादा असं प्रॉडक्ट असतं की ज्यात कमर्शियल थॉट नसतो, त्याच्यात खूप वेगळे इमोशन्स जोडले गेलेले असतात. खेळ मांडला सिनेमा विजू मानेने डिरेक्ट केला होता आणि त्याचे प्रोड्युसर होते अशोक नारकर. अशोक नारकर त्यांना आम्ही काका म्हणतो. अमृता प्रोडक्शन असं त्यांचं प्रोडक्शन हाऊस होतं. आम्ही खरं तर एक वेगळी फिल्म करणार होतो. अच्छा. ती काही कारणामुळे आम्ही ती स्टॉप केली. पण त्यांचं असं म्हणणं होतं की नाही, लॉन्च तुला कोण करणार आहे तर मीच करेन. ओके. बाकी तुला कोणी लॉन्च करणार नाही. आणि मग त्यांनी विजूला सांगितलं की तू अजून एक स्टोरी काहीतरी अशी काढ की ज्यात फक्त मंगेश एकटा सोलो असेल. ओके. आणि ती फिल्म म्हणजे खेळ मांडला. म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येक टप्प्यावर खूप वेगवेगळी माणसं येत असतात. ती आणलेली नसतात, ती आलेली असतात. ती तुम्हाला पुढे घेऊन जाणारी असतात, तुम्हाला कॅरी करणारी असतात. माझ्या आयुष्याच्या टप्प्यावर जी महत्वाची व्यक्ती होती ती म्हणजे ते अशोक नारकर. म्हणजे जर खेळ मांडला हा सिनेमा त्यांनी माझ्यासाठी केला नसता तर मी सोलो एखादा सिनेमा कॅरी करू शकतो याचा मला कॉन्फिडन्स आला नसता. मी अभिनेता म्हणून रिकग्नाइज झालो नसतो. आणि कदाचित या सगळ्या गोष्टींमध्ये अशाही गोष्टी घडल्या असत्या की ज्या मला बोलायला आवडत पण नाही. अच्छा. म्हणजे इतक्या निगेटिव्ह गोष्टी घडू शकल्या असत्या. सो तो खेळ मांडला माझ्यासाठी खूप वेगळ्या लेवलचा सिनेमा आहे आणि म्हणून ते अवॉर्ड खूप माझ्यासाठी महत्वाचं. वा. आणि माझ्या मते फू बाय फू उपविजेताच्या वेळेत आम्ही 3 वेळा उपविजेता होतो फुबाईपूचा. आणि पुणे सुद्धा खेळ मांडल्यासाठीच मिळालं होतं मला. अच्छा. कोल्हापूर थर्ड आहे. हा, थर्ड आहे. खेळ मांडण्यासाठी मला बरेच अवॉर्ड्स मिळाले. हे एक अलबेलासाठी मिळालं होतं. हे सुद्धा एक अलबेला भगवान दादांचा बायोपिक केला होता ते. हे ॲज अ प्रोड्युसर म्हणून धर्मवीरसाठी मिळालं मला. हे सुद्धा हे सुद्धा धर्मवीरसाठीच मिळाले. हे धर्मवीरसाठीच मिळालेले आहे. धर्मवीरसाठी तर इतके अवॉर्ड्स मिळाले ना भाग 1 साठी, बापरे काय विचारू नको. म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये खेळ मांडला, एक अलबेला आणि धर्मवीर. एक अलबेला आणि खेळ मांडला ॲज अ ऍक्टर आणि ॲज अ प्रोड्युसर म्हणून धर्मवीर. आणि प्रत्येकाच्या घरामध्ये म्हणजे मला असं वाटतं की महाराष्ट्र म्हणला की शिवाजी महाराज. म्हणून शिवाजी महाराज आणि त्यांना मी म्हणजे तू बघशील तर मी जातपात मानणारा नाही. पण मला असं नेहमी वाटतं की ज्यासाठी जे ओळखलं जातं त्याला आपण ते स्थान दिलं पाहिजे. बरोबर. आज महाराष्ट्र म्हणलं की शिवाजी महाराज येतो. छत्रपती शिवाजी महाराज जर समजा आपल्या घरात नसतील तर मग आपण महाराष्ट्र नाही राहू शकत. अर्थात.
आणि इथे विठू माऊलीची मूर्ती आहे ही आणि हे 2 गणपती हे दिलेले आहेत कोणी? हो, हा गणपती माझे एक मित्र आहेत बाळासाहेब पाटील म्हणून, त्यांनी वास्तुशांतीच्या वेळेला दिला होता. खरं तर मला शिरसाट साहेबांनी सांगितलं होतं की मी गणपती तुला देणार. एक्झॅक्टली, हा म्हणूनच मी विचारलं हे 2 गणपती. पण ते सुद्धा माझे खूप जवळचे मित्र आहेत. अच्छा. आणि त्यांनी काय मला विचारलं नाही, पण त्यांनी तो बॉक्स उघडल्यानंतर मला गणपती समोर दिसले. मी म्हटलं नाही, मग आता त्यांचं आपलं एक वेगळं नातं आहे, आपण ते पण आपण इकडे ठेवले पाहिजेत. याचे विशेष असं आहे गणपती बाप्पाचं की हा मला माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी दिलेला. अच्छा. त्यामुळे त्याचंही स्थान माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. राईट. आणि ही विठू माऊली मी मागून घेतलेली आहे. अच्छा. मी कुठल्या तरी ऑफिसला बसलो होतो आणि मला विठू माऊली दिसले. म्हटलं काय सुंदर आहे ही मूर्ती, कुठे मिळेल असं मी विचारलं. आणि मिळेल कशाला, तुमच्याकडचे जे त्यांनी मला दिली आहे. म्हटलं कोण? सांगितलं की पूर्वेश सरनाईक. ओ अच्छा. मी पूर्वेशला फोन केला, मला विठुमा पाहिजेत. वा, छान आहे मूर्ती आणि खूप मस्त प्लेस झाली आहे माझ्या मते. ते हे जे काही कप्पे आहेत त्या कप्प्याला ते परफेक्ट साजेसे असे प्रत्येक ठिकाणी ते बसलेले आहेत. छान. आणि माझ्या हेही स्टोरेज आहे मंगेश दादा. ह्याच्यामध्ये सगळे चपला आहेत. शूज आणि चॅपल्स. ओके ओके. ज्या आपण कुठे फंक्शनला जायला वापरतो वगैरे अशा सगळ्या. ओके, भरपूर कलेक्शन आहे असं म्हणता येईल शूजचं. ओके. सो आता हळूहळू इकडे जाताना ही छान एक तुम्हाला एक वॉलपेपर, हा वॉलपेपर आहे मंगेश दादा? वॉलपेपर आहे. येस. आणि इथे झाडू वगैरे आपल्या बाकीच्या गोष्टी. येस. अच्छा, हेही एक खास मध्ये एक छान वाटतंय सगळ्या. हा, म्हणजे मी जिथे जिथे जाऊन आलो तिथल्या तिथल्या सगळ्या युनिक गोष्टी आहेत. मग US ला गेलो होतो तर मग हे आणलं, मग हाँगकाँगला गेलो होतो ती आठवण आणली, सिंगापूरची आठवण, पॅरिसची आठवण, साऊथ आफ्रिकेची आठवण, अशा सगळ्या आठवणी आहेत, नेपाळची आठवण. वा. आणि माझ्या मते हेही एक कॉम्बिनेशन केलंय का मंगेश दादा, बाहेर वेगळ्या टाईल्स आहेत आणि इथून एक सुरुवात झाल्यावर हा एक टाईल्सचा वेगळा पॅसेज अख्खा, म्हणून तो डिफरन्स ठेवला आहे. हा अख्खा वेगळा पॅसेज. आता काय आहे ऍक्च्युली तिथे बाहेर ना कार्पेट आहे अख्खं. अच्छा. पण ते नेमकं आज येणार होतं, वॉश होऊन ते आलं नाही. ओके. सो तो एक त्याचा एक वेगळा कार्पेट लुक आहे. अच्छा. आणि याचा टाईल्स कार्पेट लुक आहे. ओके ओके ओके. आणि या सगळ्या या किचन मध्ये पण अशाच पसरलेल्या आहेत. ओके. अच्छा, म्हणजे हा एवढा पट्टा, हा सगळा पॅच, हा एवढा, आणि हा किचन मध्ये तो तसा गेलेला आहे. आता जरा इथे वळूया, कारण इथे आणखी 2 बेडरूम आहेत आणि त्यांचं प्रचंड सुंदर इंटेरियर आहे. पण त्याच्या आधी हे खूप मोठं पेंटिंग इथे मला पाहायला मिळतंय. स्पेसिफिक कोणी पेंटिंग करून दिलंय का? हे त्या कीर्तीकडनंच करून घेतलंय मी. अच्छा. ऍक्च्युली इकडे आहे हे टॉयलेट. ओके. या वॉलला. हा. आता या वॉलवर काय करायचं सगळं चाललं होतं. आणि नंतर मला असं वाटलं की नाही, आपण या वॉलला ग्रीन शेड मध्ये काहीतरी करूया. कारण तू बघशील तर हा सगळा पॅसेज ग्रीन शेडनीच हे झालेला आहे, म्हणजे हा वॉलपेपर वगैरे. इथे आपण वेगळंच जर काहीतरी लावलं तर फार मजा येणार नाही, म्हणून या वॉलला काहीच नाही केलं. पण या वॉलला ब्रेक द्यावा म्हणून हे ग्रीन हे केलं. आणि मी म्हटलं आपण निसर्ग चित्र ठेवूया ना. एक पण निसर्ग चित्र नाही घरात, मुळात फ्रेम्सच नाहीत घरात. एक्झॅक्टली. पण एखादं तरी निसर्ग चित्र असावं घरात, म्हणून मग हे केलं. आणि त्याच्या बाजूला मी अशी छान ही याला काहीतरी ऑड नाव आहे या झाडाचं, प्लांटचं. आणि हे एकदम छोटं होतं. ओके. पण विदाऊट सनलाईट सुद्धा हे एवढं वाढलेलं आहे. ओ. आणि मुद्दाम याच्या बाजूला ठेवलं की छान ग्रीनरी. हा, ग्रीन कॉर्नर एक छान वाटतं. याच्या समोर फोटो काढायला पण मजा येते. मी 2-4 फोटो पण याच्या समोर काढले होते. मस्त. आणि खूप मोठं पेंटिंग आहे तसं. किती वेळ लागला असेल साधारण तिला हे पेंटिंग करायला? 15 दिवस घेतले सगळं करायला. आणि नंतर इकडे आल्यावर सुद्धा मी तिला करेक्शन सांगितले. ऑरेंज कलर टाकला होता तिने. मला एवढा ऑरेंज नको. त्याच्यानंतर खूप तिने दगड केली. म्हणजे एवढी दगड स्टोन्स नको आहेत मला. अच्छा.
पण ह्याच्या मागे माझ्या मते प्रत्येक तुमचा एक थॉट आहे राईट. म्हणजे आता कुठल्याही पेंटिंगमध्ये आपण मोस्टली अडथळे दगड असं नाही म्हणतो. सो तोच थॉट यामागे होता की नाही एक निसर्ग चित्र असावं पण ते दिसताना खूप छान दिसावं. सो आता आपण आतल्या भागाकडे स्टोरेज वळतो. आहे. हा मला वाटलं तशी जिथे एक टिंटेड ग्लास लावलेली तशीच टिंटेड ग्लास इथे आहे. हे सगळं स्टोरेज आहे. ओके. हे सगळं स्टोरेज आहे. आता एका शूट करू नको. ओके पण आतमध्ये ही लाईटचं हे आहे. वाव. हे सगळं स्टोरेज आहे आता. येस. हेही कलर कॉम्बिनेशन मला आवडले ग्रे आणि हेही माझ्यामध्ये टेक्स्चर वेगळं आहे ना. टेक्स्चर वेगळं आहे. आता हे मी का केलंय इंटरव्ह्यूज वगैरे असे असतील खुर्ची टाकायची 3 दरवाजे बंद करायचे इंटरव्ह्यू. वा सही आहे. पण हे बापरे खरं तर हे कॉम्बिनेशन मला फार छान वाटते. म्हणजे इथे हा एक वेगळा पॅच जो इथे संपतोय त्याच्यानंतर इथे खरं तर वेगळा कलर कॉम्बिनेशन सुरू होत आहे आणि इथे ग्रे आणि हे माझ्या मते थोडंसं रॉक वाला टेक्स्चर आहे. रॉक टेक्स्चर आहे. आणि हा माझ्या मते इथे इंटरव्ह्यू करायला तुम्हाला खरं आता दादा म्हणाले तसं व्हॉइस आणि ह्या सगळ्याचा कुठेही नॉईजचा काहीच हे नाहीये. खुर्ची टाकली इंटरव्ह्यू सुरू. एखादं शूट करण्यासाठी पण मस्त आहे कारण बॅकग्राऊंड आहे आणि एक चेअर लावली. इथे सुद्धा तुला सांगतो इंटरव्ह्यू साठी इतकं बेस्ट आहे. इकडे खुर्ची टाकली इंटरव्ह्यू दिला. येस. प्रत्येक ठिकाणी तुझं बघितलंस ना तर तू कुठेही खुर्ची टाकून इंटरव्ह्यू देऊ शकतेस आणि प्रत्येक बॅकग्राऊंड वेगळं आहे. हो. म्हणून आम्हाला आल्यावर खरं तर प्रश्न पडलेला जिथे आम्हाला बसून काही बोलायचं असेल कुठल्या भागाच्या इथे नेमकं बसावं कारण प्रत्येक कॉर्नर खूप स्पेशल आहे आणि प्रत्येक कॉर्नरच्या मागे काहीतरी एक छान एलिमेंट आहे जे कॅमेऱ्यात छान दिसेल आणि जे स्क्रीनवर सुंदर दिसेल असं आहे. सो आता इथे आतलं इंटेरियर मी मगाशी जस्ट बघितलं मला प्रचंड आवडलंय. ही आहे माझ्या मुलाची रूम. ओके. साहिलची रूम. सो इथे कलर कॉम्बिनेशन बद्दल जाणून घ्यायचं कारण मला एक थोडीशी क्युरिओसिटी आहे की बेडरूम मध्ये आपल्याला मोस्टली असं थोडंसं कोझी लागतं स्वतःच्या विश्वात असावं असं वाटतं म्हणून हे ब्लॅक आणि हे कॉम्बिनेशन आहे का. हल्ली ना यंगस्टर्सला ब्लॅक कलर जाम. एक्झॅक्टली. बरं मला ब्लॅक कलर अजिबात आवडत नाही. ओके. म्हणजे मला खरं तर ब्लॅक अँड व्हाईट हे 2 रंग आहेत जे निसर्गाने निर्माण केलेले आहेत खरं पाहिलं तर आणि त्याच्यापासून बाकी रंगांची उत्पत्ती झालेली. पण मला काळा रंग काय कोण असतो मला माझा काळा रंग मला आपला नाही वाटत. मी साहिलला जेव्हा म्हणलं अरे ब्लॅक कम्प्लीट तो म्हणला नाही आम्हाला ब्लॅकच आवडतो आम्हाला ब्लॅकच पाहिजे. म्हणून मग त्याच्या चॉईस नुसार ही ब्लॅक आणि मला म्हणजे माझा मान राखावा म्हणून त्यांनी मध्ये मध्ये असे गोल्डन हे केलेले आहेत. ओके. त्याची बेडशीट पण बघा ब्लॅक अँड व्हाईट ग्रे. ग्रे शेड ग्रे ब्लॅक अशी थीम आहे आणि मध्ये मध्ये एक गोल्डन शेड आपल्याला पाहायला मिळते. नाईस. आणि तिथेही माझ्या मते एक विंडोच्या इथे छान एक कोझी कॉर्नर आहे. वा. पण हे ह्यातलं सगळं साहिलचं डोकं म्हणजे हे सगळं साहिल. ब्लॅक. ऑल ब्लॅक. वाव. इथेही मोरपीस फ्रेम करून ठेवलेत मंगेश दादा. हे आमच्या सासूबाईंनी गिफ्ट दिलं होतं मला. अच्छा. मग मी म्हणलं ते साहिलच्या रूम मध्ये आपण ठेवूया कारण बाहेर पण मी मोरपीस ठेवलेलं आहे साहिलच्या रूम मध्ये माझ्या रूम मध्ये सुद्धा एकच ठेवलाय पण मी मोरपीस ठेवलेलं आहे. ओके. सो ह्या सगळ्या त्याच्या आवडीच्या गोष्टी हे त्याचं अवॉर्ड त्यांनी कुठेतरी काहीतरी केलं होतं पण म्हणले राहू दे. थँक्स फॉर ट्राईंग. ओके ओके ओके. अच्छा छान आहे. आणि हे ज्ञानगंगा एज्युकेशन ट्रस्ट तो शाळेत होता तेव्हा त्याला ते अवॉर्ड मिळालं होतं म्हटलं हे राहू दे. वा. आणि मी मुद्दाम हा ग्लोब ठेवलेला आहे. माझं असं म्हणणं आहे की सकाळी उठल्याबरोबर आपण ज्या गोष्टीकडे पहिली नजर आपली जाते ती गोष्ट आपलं ब्रेन एकदम सकाळी एकदम फ्रेश असते. राईट.
पहिली आपण जी गोष्ट बघतो त्याचं प्रतिबिंब तुमच्या मेंदूवर पटकन उमटतं. मी त्याला सांगितलंय तो AI करतोय, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. तो 3rd इयरला आहे आता. मी त्याला सांगितलं की तू परदेशात राहायचंय नाही राहायचं हा तुझा लुकआउट आहे, पण एक्सप्लोर होणं खूप गरजेचं आहे. आपण भारताच्या बाहेर काय चाललंय, आज आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे असं क्षेत्र आहे की पुढची 15-20 वर्ष त्याच्याशिवाय काहीच नसणार. राईट. तर माझं त्याला असं नेहमी म्हणणं असतं की आपण एवढं एक्सप्लोर करायला पाहिजे स्वतःला की यातनं आपल्याला अजून काय काय मिळेल, आपण अजून काय काय करू शकतो या फॅकल्टीमध्ये. आणि हा ग्लोब ठेवण्यामागचं कारण असं की तू रोज सकाळी ग्लोबकडे बघायचं. तुला फिरायचं आहे. ओके. तुला फिरायचं आहे, तुला एक्सप्लोर करायचं आहे, तुला तुझ्या पलीकडचं ज्ञान तुला मिळवायचं आहे. आणि म्हणून हा ग्लोब ठेवलाय मी त्याच्यासाठी. ओके. पण हे AI करायचं हे त्याने ठरवलेलं किंवा कधी ठरलं साधारणतः त्याचं? अरे तो एकदम हे म्हणजे तुला सांगतो, तो मला नेहमी माझी परीक्षा घेत असतो. अच्छा. आणि तो मला आणि शलाकाला नेहमी टेन्शन देत असतो. पण तो जे काही करतो नंतर ते एकदम आउटस्टँडिंग करतो. त्याला आधी करायचं होतं CS. ओके. मग त्याच्या डोक्यात असं आलं की नाही आपण ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग करूया. बरं. मग तो म्हणाला की नाही आपण मेकॅट्रॉनिक्स मी करतो. माझा सख्खा भाऊ मेकॅट्रॉनिक्स इंजिनियर होता. अच्छा. तो म्हणाला नाही मी काकासारखं मेकॅट्रॉनिक्स करतो. आणि ठरलं मेकॅट्रॉनिक्सला ॲडमिशन घ्यायचं, सगळं ठरलं. आणि 11th आवरला बोलला की नाही मला आर्टिफिशियल इंटेलिजन्स करायचं. बापरे. म्हणजे अक्षरशः तुला सांगतो ॲडमिशनला आम्ही गेलेलो असताना त्याने मला सांगितलं की मला हे करायचं, AI करायचं. पण पर्सेंटेज त्याचे चांगले होते, त्यामुळे तो काय मुद्दा नव्हता. हे काय ते काय म्हणजे त्याला कुठली फॅकल्टी मिळू शकत होती. आणि मग AI त्याने निवडलं. पण आज मला असं वाटतं त्यांनी AI निवडले फार चांगली गोष्ट झाली. आपण बघतो आज AI शिवाय काहीच नाही अर्थात. आणि इथून पुढे AI शिवाय काहीच होणार नाही. फ्युचरच आता AI. आता त्याचे धोके पण आहेत, त्याचा फायदा पण आहे. पण आपण असं म्हणूया की धोके कमी कसे होतील हे तर बघितलंच पाहिजे, पण आपण प्रगल्भ कसे होऊ हे सुद्धा आपण बघायला पाहिजे. राईट. आणि आता तोच डिजिटलचा AIचा जमाना आहे आणि बऱ्याच गोष्टी त्या AIने आपल्याला इझी करून दिल्या आहेत. सो त्याचं फ्युचर खूप ब्राईट आहे असं मला वाटतं. सो पुढची अनेक वर्ष हे AIचंच जग असणार आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि त्याच्यातनं आपल्याला बऱ्याच गोष्टी नवीन शिकता येतात. फार इझी ऍक्सेस आहे एखाद्या गोष्टीविषयी आपल्याला माहिती हवी असेल. परवाच्या दिवशी आम्ही एक फिल्म करतोय आता, तर त्या फिल्म विषयी आम्हाला एक पोस्टर पाहिजे म्हणून आम्ही असं टाकलं यायला. तर इतकं सुंदर पोस्टर दिलं यायनी की आपल्या इमॅजिनेशनच्या बाहेर. आपण फक्त त्यांच्याशी बोलायचे की आपल्याला डिस्क्रिप्शन काय हवंय आणि ते AI आपल्याला समोर लगेच. त्याचा स्वतःचा गेमिंग झोन आहे, तर त्याने स्वतःच केलाय. अच्छा. मी त्याला काहीही बोललो नाही. एक दिवस मला म्हणाला बाबा मला बिझनेस मध्ये उतरायचं आहे. अच्छा. वय वर्ष 19. मी म्हणलं अरे बिझनेस मध्ये कुठला बिझनेस करणार तू, तुझ्या बाबाकडे काय एवढा पैसा नाहीये की बिझनेस मध्ये आता सुरू नाही. म्हणलं सिम्पल बिझनेस आहे, मी असं गेमिंग झोन टाकणार आहे. मला आधी वाटलं गेमिंग झोन म्हणजे जुगार बिगार की काय. आणि म्हणलं इज्जत घालवशील माझी. म्हटलं तसं नाहीये. PSP का PS2 काहीतरी असतात व्हिडिओ गेम्स. म्हणलं ह्याचं आता प्ले स्टेशन सगळीकडे होत आहेत, मला तसं प्ले स्टेशन ठाण्यात टाकायचं आहे. ओके. आणि त्यांनी आणि त्याच्या मामानी मिळून बंकर्स नावाचं प्ले स्टेशन इथे टाकलं. त्यांनी स्वतः त्या मशीन्स घेतल्या, त्या स्वतः सगळ्या इन्स्टॉल केल्या. मी फक्त त्याला डिपॉझिटचे पैसे त्या शॉपच्या आणि पहिलं रेंटल एवढं दिलं. बाकी सगळं त्यांनी स्वतःच्या हिमतीवर सगळं केलंय. आज टचवूड ते उत्तम चाललंय. आणि अशा सगळ्या गोष्टी करत असल्यामुळे त्याला तो सतत त्याच ह्याच्यात बिझी असतो. पण हे वयाच्या 19व्या वर्षाला साहिलने केलं. हो. 19व्या वर्षी स्वतःचा पहिला बिझनेस. मला माझं स्वतःचं करायचं. मला मंगेश देसाईचा मुलगा म्हणून ओळखण्यापेक्षा तू माझा बाबा असं ओळखलं तर मला जास्त आनंद. पण त्याला कला क्षेत्रात नाही. पण ही इज अ व्हेरी गुड क्रिटिक. अच्छा. म्हणजे सिनेमा बघितल्याबरोबर हा सिनेमा लोकांना आवडेल की नाही आवडेल एका झटक्यात सांगून मोकळा. वा, घरातच एक छान ऑडियन्स आहे अर्थात. संपलं. आणि तो फार म्हणजे त्याला जसं म्हणालो मी, अरे माझा पिक्चर तू बघ, मला वाटला तर मी बघतो, नाहीतर याच्यावर आल्यावर मी बघेन.
क्लिअर टीव्हीवर आल्यावर बघेल. ओ माय गॉड. क्लिअर थॉट्स. सो मंगेश दादा इथे हे वॉर्डरोब आहे ना, हा, पण हेही माझ्या मते फार असं स्पेस सेव्हिंग वाटतंय मला, हो. कारण वॉर्डरोब असं ते वाटत नाहीये, वॉलच वाटते एक. आणि तसंच इथे वॉशरूमही मला त्याच धर्तीचं वाटतंय. So तशाच पद्धतीने साहिलनेही डोकं लावून छान इंटेरियर हे त्याचे केलेलं कपडे तिकडे, हा. हे त्याचं वॉशरूम. आहे. वा, छान छान केलेलं आहे. आणि आता मंगेश दादा तुमच्या बेडरूम मध्ये मास्टर बेडरूम. मास्टर बेडरूम. अचानक छान मस्त ब्राईटनेस आलेला आहे. खूप सुंदर झालंय. पण आता ह्याचं कलर कॉम्बिनेशन शलाका ताईच्या. तिला ग्रीन रंग खूप आवडतो. अच्छा, म्हणून सोफ्यालाही थोडासा ॲक्वा ग्रीन. ग्रीन आहे, हे ग्रीन आहे. ते पण तू बघशील तर असं थोडं लाईटिश ग्रीनच आहे. तिला ग्रीन रंग खूप आवडतो. पण हे कॉम्बिनेशन खूप छान. डार्क ग्रीनला हा जो काही मस्त टाइल्सचा जो छान कलर आहे तो खूप सुंदर आहे. इथे सेम हे माझं वॉर्डरोब. ओके. ते तिचं वॉर्डरोब. अच्छा. हे माझं होतं, आता ते तिचं झालं. ओके, नाईस. बेडरूम पण ही खूप सुंदर आहे. साधारणतः माझ्या मते वर्षभर इंटिरियर. एक वर्ष इंटिरियर आणि एक वर्ष त्याच्या आधी एक वर्ष घर मिळालं का लगेच मिळालं इंटिरियर सुरू केलं? नाही, घर मिळाल्यानंतर साधारणतः इंटिरियर डिझायनर शोधण्यात 6-7 महिने गेले. बापरे. कारण मला ते आवडायचे, पण त्यांचं बजेट मला परवडायचं नाही. अशा ह्याच्यामध्ये समीर गुप्ते नावाचे इंटिरियर डिझायनर घेतले. ते मला भेटले आणि ते म्हणाले तुम्ही बजेटची काळजी करू नका, तुमचं जे बजेट असेल त्या बजेटमध्ये आपण करू. आणि मग त्यांनी माझ्या घराचं इंटिरियर करायचा विडा उचलला. आणि खूप सुंदर इंटिरियर. हे मला जिथे जिथे हे कॉर्नर लाईट पीस जे आहेत ते मला खूप आवडले आहेत. हॉलचाही खूप सुंदर परफेक्ट त्या एका स्पेसमध्ये बसलेला आणि त्या स्पेसला सूट झालेला तसाच एक इथेही लाईट लॅम्प पाहायला मिळतोय. सो ही चॉईस. हे सगळं ठाण्यातनं खरेदी केलंय? सगळं ठाण्यात. अच्छा. सगळं ठाण्यात. ठाण्यात मिळत नाही असं काहीच नाही. ठाण्यात सगळं मिळतं. फक्त तुमचे डोळे बरोबर असे बघायला ते हे पाहिजे. आणि माझ्या ते बऱ्यापैकी ही सगळी चॉईस शलाकाताईची. कूल. आता हे पण आहे ना टीव्ही. या टीव्हीच्या मागे वॉर्डरोब आहे. ओ अच्छा, म्हणून तुम्ही मगाशी म्हणाल की हे पहिले तुमचं होतं. हा असा स्लाइड होतो. ओ अच्छा. मग आता हेही शलाकाताईचंच आहे. आता हे तिचं झालं. वाव. पण हे वॉलची डिझाईन मला खूप छान आवडली आहे. मंगेश दादा हे कसं सुचलं की इथे टाइल्स हा प्रकार असावा? इथे ना ते आधी वॉलपेपर लावणार होते. हा. पण शलाकाचं असं म्हणणं होतं आणि साहिलचं पण की घरात मध्ये वॉलपेपर कुठेच नको. तो जो बाहेरचा वॉलपेपर बघितला ना तुम्ही, ती ऍडजस्टमेंट आहे खरं तर. अच्छा. म्हणजे शेवटी असं व्हायला लागलं की म्हणजे भांडणांना सुरुवात झाली. ठीक आहे, तो वॉलपेपर लावून टाका. आणि काय झालं की तारीख आली वास्तुशांतीची जवळ आणि अजून काम पूर्ण झालं नव्हतं. तर शेवटी असं की नाही चला ते लावून टाका आता. ओके. नाही तर तिकडेही काहीतरी वेगळं होतं डोक्यात करायचं. आणि इथे आधी ते वॉलपेपर लावणार होते. नाही म्हणाल वॉलपेपर नाही पाहिजे आपल्याला. वॉलपेपर हा आज नाही तर उद्या खराब होणारच आहे. बरोबर आहे. तर हे टाईल्स कधीच खराब नाही होणार आहे. आणि या ज्या पद्धतीच्या टाईल्स आहेत या चान्सच नाही. तर वॉशेबल आहेत आणि ह्या त्यांनी काहीतरी वेगळ्या पद्धतीने स्टिक केल्या आहेत. अच्छा. त्याला काहीच होऊ शकत नाही. एक्झॅक्टली. पण ही अख्खीच्या अख्खी एक नाही, सगळे जॉईंट आहेत. ओ. 4-4चे जॉईंट आहेत. म्हणजे बघ हा ही एक. अच्छा अच्छा अच्छा. ओके ओके. आणि मध्ये एक शिमरी असल्यामुळे तुम्हाला छान तो एक ग्लिटरी लुक पण येतोय त्याचा. छान अगदी लाईट आहे पण तो छान त्याच्यावर मस्त स्प्रिंकल झालाय. सो हे मस्त मॅच झालंय ह्या टाइल्स आणि हा डार्क ग्रीन कलर. मस्त. आणि आता इथून बाहेर पण इथेही एक मिरर आहे आणि तो मस्त डिरेक्टली वॉल माउंटेड आहे. हा तिच्यासाठीचा मिरर आहे, मेकअप. आणि लगेच हाताला लागावं म्हणून इकडे ते सगळं तिचं मेकअपचं सामान सगळं. मस्त. आणि मगाशी दादा म्हणले इथे वॉशरूम, राईट? वॉशरूम, मास्टर बेडरूमचं वॉशरूम. ओके, नाईस. मस्त. आतमध्येही खूप मोठा मिरर आहे वॉशरूमच्या आतमध्ये.
सो येस, आता खूप महत्वाचं ठिकाण आहे. सो खरं तर 2 ठिकाण आहेत. घर म्हटलं की आपलं किचन आलंच, आणि मंगेश दादाचं देवाचं घर कुठे. येस, दिस इज आवर किचन. हो, हे किचन खूप सुंदर आहे. हा जो प्रकार आहे लायटिंगचा खूप सुंदर आहे मंगेश दादा, प्रचंड छान आहे. आणि कलर कॉम्बिनेशन पुन्हा एकदा प्रत्येक ठिकाणी तुम्हाला वेगळं वेगळं कलर कॉम्बिनेशन पाहायला मिळतं. बाहेर एक छान एक इंग्लिश लुक टच असलेला आहे. साहिलच्या बेडरूममध्ये एक ब्लॅक असा थोडासा डार्किश कलरचं एक कॉम्बिनेशन आहे. मंगेश दादांच्या बेडरूममध्ये ग्रीन आणि ॲक्वा आणि थोडंसं लाईट ग्रीन असं कॉम्बिनेशन आहे. आणि इथे एक सुंदर वेगळाच कलर आहे, आणि हा सी ग्रीन असावा कदाचित, राईट? सी ग्रीन. येस. आणि व्हेंटिलेशन साठी मस्त व्हेंटिलेशन साठी. आणि इकडे ना स्विमिंग पूल आणि हे सगळं गार्डन एरिया आहे. अच्छा, ओके, बिल्डिंगचा. पण मी बऱ्याचदा इथे असा निवांत पीस वगैरे असा बसलेला असतो. ऍक्च्युली काय आहे की आम्ही गार्डन एरियात म्हणजे गार्डन फेसिंग घर बघत होतो. अच्छा. पण ते आम्हाला मिळालं नाही. इथे हे सगळं तोडफोड केलेली सगळे. हे किचन असं नव्हतं. नव्हतंच. ओके. हे किचन खूप वेगळं होतं. म्हणजे ह्या सगळ्या गॅस शिगडी वगैरे हे सगळं या साईडला होतं. ओके. इकडे फ्रीज होता, तिकडे एक रूम होती, सर्वंट रूम. अच्छा. असं सगळं होतं. पण एक ते सगळं त्याचा काही वापर होणार नाही असा विचार आला आमच्या डोक्यात, आणि हे सगळं चेंज करू. आणि ऍटलिस्ट गार्डन फेसिंग घर जरी नाही मिळालं तरी गार्डन फेसिंग विंडो तरी करूया डोक्यात विचार आला. आणि अशी विंडो हे सगळी तोडफोड करून ही करून घेतली. आणि इतरत्र बघितलं तुम्ही तर ही डायनिंग स्पेस आहे, आणि एक फ्रेम इथे पाहायला मिळेल जी आपल्याला फार घरात फ्रेम कुठे पाहायला मिळाली नाहीये, पण इथे ही एक छान फ्रेम आहे. राधाकृष्ण चीच फ्रेम आहे. वा. आणि हे डोकं कोणाचं मंगेश दादा? हे पण त्यांचंच. म्हणजे हे डिझाईन दिलं समीर सरांनी, पण त्याच्यामध्ये आम्हाला असे लाईट्स हवे हे ते दोघांनी सांगितलं, साहिल आणि शलाकाने. मंगेश दादा म्हणाले तसं खूप उलट सुलट करून किंवा तोडफोड करून जे काही बनवलेलं आहे. इकडे हे सगळं जे आहे ना, हे काहीच नाही. इथे सर्वंट टॉयलेट होतं. अच्छा. या साईडला. ओ. हा. आता आम्ही विचार काय केला, घरामध्ये माझं टॉयलेट, आमच्या मास्टर बेडरूमचं टॉयलेट, साहिलच्या बेडरूमचं टॉयलेट, एक कॉमन टॉयलेट, पुन्हा सर्वंट टॉयलेट कशाला पाहिजे? बरोबर. त्याची काहीच गरज नाही. मग त्याला सगळं आत केलं, ते सगळी तोडफोड केली, आणि इकडच्या काही एसीचे डक्ट वगैरे जे होते सगळे याच्या मागे टाकले. ओ बापरे. हे सगळे डक्ट मागे आहेत. आणि मग इकडे सिंक केलं, तिकडचं सगळं किचन इकडे शिफ्ट केलं. पण ते दिशामुळे होतं नाही, असं काहीच नाही. पण ते फेसिंग तुम्हाला ते थोडंसं हवं होतं. मुळात काय होतं बघ, हे किचन एवढंच होतं. अच्छा. छोटं किचन होतं. इकडे सगळं, इकडे जो टॉयलेट आणि एक छोटासा स्पेस, हा वाया का घालवायचा? बरोबर. आता बघ किचन केवढं मोठं वाटतं. हो, खरंच मोठं वाटतं, फार मोठं वाटतं. ऑल स्टोरेज. हा, हे सगळं किचनच्या सगळ्या गोष्टी. आणि इथे म्हणाल तसं ही स्पेस अगदी वाटत नाही की तुम्ही आता म्हणालात ते सगळे एसीचे डक्ट असतील. नाईस. आणि इथे व्हेंटिलेशन विंडो आहे. ओके. आता आपण एसी लावलाय म्हणून. वाव, सुंदर किचनही पाहायला मिळते. आणि हा खरं तर शलाकाताईचा एरिया आहे. नाही, हा ना आमच्या दोघांचा पण एरिया. मला पण स्वयंपाक करायला खूप आवडतो. म्हणजे असं बऱ्याचदा होतं की थांब मी आता करतो, मी छान हे करतो, चल तू बस आराम कर. मग मी खिचडी उत्तम करतो. मी सगळ्या भाज्या मला छान जमतात. मॅगी स्पेशलिस्ट माझं एकदम. मॅगी एकदम हटके मॅगी असतं माझं. ओके. त्याच्यानंतर असं त्याला म्हणतात ना चखना टाईप जे असतं सगळं, ते सुद्धा मी असं वेगळं सगळं. ओके. चटपटीत गोष्ट. ओके. त्यामुळे बऱ्याचदा मी करतो. आणि सकाळचा चहा, मी जर मुंबईत असेल सकाळचा चहा माझा असतो. ओके. आमची चहाची मोठी स्टोरी आहे.
अच्छा. माझी आणि शलाकाची. हा. म्हणजे मी जर तिला चहा नाही केला सकाळी तर ती म्हणून माझ्यासाठी चहा केला नाहीस, ठीक आहे नको करू, अगं नाही करतो करतो करतो. मग तिच्यासाठी चहा केला की पहिला घोट घेतल्यावर ती म्हणते किती फालतू चहा. शपथ. म्हणजे मी चहा केला नाही हा. तर तिला राग येतो राग आणि येणार. मी चहा केला की ती म्हणते किती फालतू चहा. पण आमचं हे रुटीन आहे. अच्छा. पण किती वर्ष हे असं फॉलो करताय? असंच आहे. काय बोलता, लग्न झाल्यापासून असंच आहे? चहा. आणि लग्नाला किती वर्ष झाली आहेत आता? 23. बापरे. चहा तसाच होतोय चहा अजून? कसं मला चहा येत, हे बघ काय तिला आवडतो दूध नाही, तिला कसं आवडतो चहा पाणी उकळून ते सगळा मसाला टाकून मग दूध एवढंसं टाकून. राईट. मला दूध आणि पाणी मिक्स असलेला चहा आवडतो. ओके. तिला तो आवडत नाही. पण मग तिच्यासाठी मी असा चहा घेतो, पण तो करत असताना तो काय तुम्हाला नाही जमत. चहा जमत नाही पण बाकीच्या सगळ्या गोष्टी खूप उत्तम बनवतात. आणि आता अशाच एका एनर्जीकडे आपल्याला वळायचे जी फार आपल्याला एनर्जी देत असते प्रत्येक वेळी जेव्हा आपण लो फील करत असतो. आपल्या देवाचं घर, आणि ते खूप सुंदर आहे. बघूया कुठे. हे आहे माझ्या देवाचं घर. वाव. गणपती. गणपतीच्या उजव्या हाताला डाव्या हाताला दत्त महाराज आणि उजव्या हाताला महालक्ष्मी. इकडे एक कार्यसिद्धी यंत्र आहे. ओके. हा. त्याच्या मागे दत्त महाराजांचा एक फोटो आहे. श्रीयंत्र आहे. आणि तुमचं जे भाग्य आहे ते त्याच वेळेला ठरलेलं जेव्हा तुमचा जन्म झाला. अच्छा. हा बरोबर. आपण आपलं भाग्य चांगलं आहे की नाही कसं बघतो? पत्रिकेने. पत्रिकेत. मला असं वाटतं की तुम्ही तुमच्या पत्रिकेची पूजा केली पाहिजे. ओ. म्हणून मी माझी आणि शलाकाची दोघांच्याही पत्रिका चांदीच्या पत्र्यावर तिथे करून ठेवलेल्या आहेत. त्याची मी रोज पूजा करतो. वा. तीही तिच्या पत्रिकेची पूजा करते, मी माझ्या पत्रिकेची पूजा करतो. प्रारब्ध त्यात आहे. कमाल. जसं आपण रोज सकाळी म्हणतो की आई आणि वडिलांना नमस्कार केला पाहिजे. यस, आई आणि वडिलांना नमस्कार केलाच पाहिजे, तो मी करतोच, त्यात वादच नाही. पण त्याच्यानंतर आपण आपलं भविष्य, आपलं भवितव्य चांगलं आहे की नाही हे बघण्यासाठी काय बघतो? पत्रिका बघतो. बरोबर. मग ज्याच्यातनं आपण हे सगळं बघतो त्याची पूजा नको का व्हायला? अर्थात. म्हणून मी त्या 2 पत्रिका चांदीच्या याच्यावर पत्र्यावर कोरून त्याची मी पूजा करतो. आणि ही दररोजची पूजा कोण करतो? दररोज पूर्ण पूजा? मी पूर्ण पूजा म्हणजे बघ माझं, मी तो ऑर्थोडॉक्स पद्धतीचं पूजा करणारा नाही. अच्छा. सोहळं नेसलं आणि मग तुम्ही माझ्याशी कोणी बोलू नका, मला कोणी शिवू नका असं नाही. माझं असं म्हणणं आहे, देव असं कधीच म्हणत नाही की तू लाल रंगाचं सोहळं घातलं नसतं मी तुला भेटणारच नाही. असं कधीच म्हणत नाही. देव म्हणतो जसं, हे बघ इतकी सिंपल गोष्ट आहे, मला मनापासून जर समजा एखाद्या व्यक्तीबद्दल वाटत असेल आणि मी मनापासून आठवण काढली की याची आज भेट व्हावी तर होतं. सेम देवाचं आहे. तुम्ही मनापासून त्याची आठवण करा, येतो तुम्हाला भेटायला. तो कुठल्या ना कुठल्या तरी रूपाने येतो. त्यासाठी खूप तुम्हाला अवडंबर मागवायची गरज नाही. सो मी माझी जी पूजा आहे ही अगदी काही यथासांग पूजा नसते. मी कधीतरी आठवड्यातनं एकदा त्या देवांना स्वच्छ करतो. रोज मी काय पूजा करतो तर रोज दिवा लावतो, रोज हनुमान चालीसा म्हणतो, रोज दत्त पारायणातलं 14वा आणि 18वा अध्याय म्हणतो. हे रेग्युलर करतो. अथर्व शीर्ष म्हणतो. रेग्युलर जे आपण सगळे करतात तेच मी करतो. पण माझं म्हणणं एवढं की आपण जे करतो ते खूप मनापासून करावं. आणि ते मनापासून करतो. उदबत्ती लावतो. अगदी काय 1-1, 2-2 तास पूजा करत बसलेत मंगेश सर असं काय अजिबात नाही. 15 मिनिटात माझी पूजा संपते, पण मनापासून. आणि मला असं नेहमी वाटतं दीपा की आपण जेव्हा एखाद्याला खूप मनापासून आवाज देतो, आठवण करतो त्याची ना, तो कुठल्या ना कुठल्या रूपाने आपल्याला भेटतो. बरोबर. मी इथे बसून, मी तुला सांगतो माझ्या 2 जागा अशा आहेत की मला जर खूप अडचण वाटायला लागली आयुष्यात, काहीतरी हे सुटत नाही आहे पुढं, मी इथे बसतो नाही तर स्वामींच्या मूर्तीसमोर जातो, आता हे सोडवा, तुम्ही ठरवा. मी निघालो घरात, मी सोपून देतो त्यांच्यावर. हळूहळू पुढे जाताना आणखीन गप्पा मारूया.
वळूया हॉलकडे, कारण हॉलमधली आणखीन एक सुंदर जागा आपली पाहायची बाकी आहे आणि जी मी मगाशी म्हणाली की ती फार निवांत क्षणीच पाहायला आवडेल आपल्याला. तो निवांत क्षण आत्ता आलेला आहे, संध्याकाळ आहे छान. सो तो निवांत क्षण अनुभवण्यासाठी ही जी छान बाल्कनी आहे त्या बाल्कनीत आत्ता आपण जाणार आहोत. आणि प्रशस्त बाल्कनी, जेवढा हॉल आहे तेवढी मोठी ती बाल्कनी आहे. सुंदर फाउंटन आहे इथे आणि मस्त छान झोपाळा देखील आहे. हा निवांत क्षण कोणाला आवडणार नाही अर्थात. आणि समोर इतका छान ओपन व्ह्यू आहे. सो इथे बघितलं तर मस्त ठाण्याचा हायवे आहे लेफ्ट साईडला. येस, हां. आणि आता छान ओपन व्ह्यू आहे, खूप सुंदर दिसतंय. म्हणजे ते त्या जागेनंतर आणखीन एक निवांत बसण्याची ही एक जागा असेल. ही आयडिया कोणाची फाउंटनची? ही माझी. अच्छा. मला पाणी असं खूप आवडतं आणि मला पाण्याचा जो आवाज आहे याचा माझा अगदी नॉस्टॅल्जिक आहे या बाबतीमध्ये. अच्छा. जेव्हा आम्ही संभाजीनगरला राहायचो, आमच्या घरात राहायचो, दोनच रूम होत्या, एक बाहेरची खोली एक आतली खोली, तीच किचन आणि बाहेरची एक काय म्हणतात लिव्हिंग रूम म्हणूया आपण. आणि पावसाळ्यामध्ये ना मला त्या पावसाच्या आवाजाची फार अशी ओढ असायची, म्हणून मी गच्चीवर जायचो आणि गच्चीवर पत्रे टाकलेले होते असे सगळे. अच्छा. तर त्या पावसाचा आवाज जो असा पत्र्यांवर यायचा त्याने मला खूप छान झोप लागायची आणि तेव्हापासून मला त्या आवाजाची खूप ओढ आहे. अच्छा. म्हणजे आता सुद्धा असं समजा असं खूप पाऊस पडत असेल, मी शूटिंग बिटिंग कुठे करत असेल आणि मला असं दिसलं की पत्र्याची शेड आहे, तर मी पत्र्याच्या शेड खाली जाऊन बसतो. अरे वा. मला तो आवाज खूप आवडतो. आणि हा जो पाण्याचा खळखळ आवाज आहे, हा, यांनी मला काय कोणाचं मी एकदम असा मेस्मराईज होऊन जातो त्यांनी. मला असं वाटतं यस, हे आपलं विश्व आहे, हे आपलं जग आहे. म्हणून मी म्हणलं मला तुम्ही काय तुमच्या आवडीचं काय घ्यायचं ते घ्या, माझं हे आहे. बापरे. पण खूप मोठं, म्हणजे खरं तर आवड असणं आणि ती छोटी की मोठ्यापर्यंत नेणं हेही खूप महत्त्वाचं असतं. एखादं छोटंही फाउंटन ठेवू शकले असते ते, पण त्यांनी एक खास स्पेसिफिक एक कॉर्नर इथे रेडी केलं आहे जिथे छान ग्रीनरीही आहे आणि फाउंटन आहे. सो खूप छान वाटतंय. पण इथे निवांत क्षणी बसणं होतं मंगेश दादा बऱ्याच वेळेला. अगदी तुला सांगतो, खूप 12, 12:30, 1ला आलो तर मग मी तो फाउंटन ऑन करतो, झोपाळ्यावर बसतो अर्धा एक तास. पण हे खूप कमी वेळा होतं, कारण थकून मागून 2-2:30 वाजता आल्यानंतर कधी एकदा जाऊन झोपतो आणि दुसऱ्या दिवशीच्या कामाला लागतो, असं सगळं असतं. राईट. त्यामुळे खूप कमी वेळा याचा काय म्हणतात त्याला उपभोग घेता येतो मला. पण जेव्हा जेव्हा शक्य होईल तेव्हा तेव्हा मी तो फाउंटन लावतो. खूप मस्त वाटतंय आणि खूप छान वाटतंय. संध्याकाळच्या वेळी तर खूपच सुंदर वाटतंय. पण इथून मंगेश दादा सनसेट किंवा असं म्हणजे ही नाही, कुठली सगळी नॉर्थ ईस्ट आहे. राईट. सो सनसेट इकडे नाही. मला सूर्य कुठे दिसतो? किचनच्या विंडो मध्ये दिसतो. ओके. सूर्य इकडे नाही दिसत. ही सगळी नॉर्थ ईस्ट आहे. राईट, बरोबर. तुम्ही मगाशी बोललात ते नॉर्थ ईस्ट आहे. आता आपल्याला इथे दिसत नाही, पण तिकडे समोर ना सगळी अशी खाडी आहे. हा, राईट. कंप्लीट खाडी आहे ती. पण हे पावसाळ्यात माझ्या मते फार सुंदर वातावरण असेल. म्हणजे असं वाटतं ना आपण हिल स्टेशनला आलो. हा. आणि इथे ढग थोडे थोडे वरती येतात. 24वा मजला आहे ना. आणि आमचं हिरानंदानी जे आहे, हिरानंदानी वन पार्क हे खूप ठाण्यामधलं खूप काय म्हणतात, आणि इतक्या अमेनिटीज आहे त्यांच्या, प्लस यांना असं सगळं स्वच्छ, क्लीनलीनेस प्रचंड आहे इकडे. आणि आता माझ्या मते एक गोष्ट आहे जी मंगेश दादा तुम्ही मगाशी म्हणालेला की तिकडे आणखीन काहीतरी आहे जे तुम्ही आम्हाला दाखवणार आहात. इथे स्टोरेज साठी केलेलं. हा, राईट. हा डक्ट होता, जसा तो डक्ट आहे ओके तसा हा डक्ट आहे. आणि हा आपण इकडनं ओपन केला, याच्या मागे सगळं स्टोरेज आहे. ओके. मी तुला जे म्हणालो, राईट, सुटकेसेस, बॅग्स सगळं इकडे ठेवलेलं असतं. ओके ओके. पण हे अजिबात तुम्हाला वाटणार नाही की इथे स्टोरेज आहे किंवा इथे डक्ट आहे. पण खूप सुंदर आणि स्पेशियस जागा आहे आणि त्या जागेचा पुरेपूर छान वापरही इथे केलेला आहे. आणि आमच्या ज्या ह्या आहेत कर्टन आहेत, हे कर्टन सुद्धा आमचे इलेक्ट्रॉनिक आहेत. अच्छा, वा. बसल्या जागी सगळ्या गोष्टी करता याव्यात.
नाही, पण खूप सुंदर घर आहे आणि माझ्या मते बाल्कनी ही खूप सुंदर आहे. एकतर ती स्पेशियस आहे, पण Spacious आहे. बरेच जण काय करतात अशा ह्याच्यात की मला खूप सारी झाडं लावायची आहेत, मग एखादे हे ब्लॉक करून जातात. असं तेव्हा काहीच डोक्यात नव्हतं की बाल्कनी असली तरी त्याच्यात एक झोपाळा आणि ते फाउंटन हे फिक्स होतं. मला असं मोकळं आवडतं. हम्म, सगळं गजबज 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 त्याने काहीच होत नाही. हम्म, 2 झाडं असावीत, छान असावीत. correct. 2 खुर्च्या असाव्यात, चांगल्या असाव्यात. घर सुट्टी आणि बरंच काही. खरं तर आपला हा शो आहे, घराची पूर्ण सफर झालेली आहे आणि ह्याच्यातला कुठला कोपरा, कुठला कॉर्नर तुम्हाला आवडला हे मला सांगायचंच आहे. पण सुट्टी हा एक दुसरा पार्ट आहे आपल्या ह्याच्या. सुट्टीत मंगेश दादा घरी असल्यावर काय करतात ते मला जाणून घ्यायचं आहे. मुळात सुट्टीच नसते. बरोबर, या फील्डमध्ये सुट्टी म्हणजे खरं तर हां. खूप मुश्किल पण आहे. तरी सुद्धा जर सुट्टी मिळाली मला, तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी उठत नाही लवकर. अच्छा, आराम. म्हणजे 12-12:30ला उठतो. हम्म. मग उठल्यानंतर मी मगाशी किचनमध्ये बोलले हो. त्यामुळे चहा पुरा नव्हता आमचा. हा हा. या हेच नाही तेच नाही अमुक नाही, मग शेवटी तो चहा ती पिते, मी पण तो चहा घेतो, सगळं होतं. हम्म. मग तोपर्यंत आता मी घरी असतो त्यामुळे मग तुला जेवायचं आहे काय हा पहिला प्रश्न येतो. तू बरोबर. काय खाणार आहे साध. हम्म. मग त्यानुसार ते जेवण तयार केलं जातं. साधारणतः 2, 2:30, 3 वाजता मी बाथरूमला जातो, आंघोळीला जातो. ओके. मग आंघोळ वगैरे सगळं झाल्यानंतर माझी ती 15 मिनिटाची पूजा होते हम्म. आणि मी इथे येऊन बसतो. हम्म. या स्पॉटला येऊन मी बसतो, हम्म. टी व्ही लावतो. इथे येऊन बसतो, टी व्ही लावतो. हम्म. आणि आता तेव्हापासनं तिच्या पुढच्या प्लॅनिंग पर्यंत हम्म. माझा वेळ असतो. काय बघायचं काय नाही. अच्छा. मग मी त्या काळामध्ये कोणीतरी मला सजेस्ट केलं असेल की हा सिनेमा बघा चांगला आहे, मग तो बघतो. ओके. किंवा ही वेब सिरीज बघ ती चांगली, मग ती बघतो. किंवा मग कुठलं तरी डेस्टिनेशन, चला आज काहीतरी आपण बघूया बरं बाहेरचं काय आहे. मला ते हे पण खूप आवडतं, ट्रॅव्हल शोज. अच्छा. ओके. हे पहा, त्या ट्रॅव्हल शोजने जनरली एवढं तर दिसतं की परदेशातल्या कुठल्या देशामध्ये काय काय आहे, हम्म. मग ते बघत बसतो. किंवा मग कधी कधी असं होतं की हे मला काहीच आवडत नाही, मग ती शलाका येते, ती म्हणते चला आपण हे बघूया, मग ती टी व्ही लावते आणि ते आम्ही बघत बसतो. ओके. एकंदरीत सर्फिंग करतात तुम्ही बऱ्याचपैकी की इंटरनेटवर किंवा डिजिटली काय गोष्टी छान आलेल्या आहेत. हां. आता बरंच काही हा पार्ट आपला आहे आणि ते बरंच काही मध्ये बऱ्याच गप्पा मारायच्या मंगेश दादा, घर झालं, सुट्टीतल्या गोष्टी आम्ही जाणून घेतल्यात. बरंच काही मध्ये मला बऱ्याच गप्पा मारायच्या आहेत. खरं तर एवढं सुंदर घर बघितलं. एक घर मी असं ऐकलं होतं की सिनेमाच्या वेळेला तुम्हाला गहाण ठेवावं लागलं होतं. नाही, विकावं लागलं होतं. राईट, सॉरी. सो ते विकावं लागल्यानंतर किती वेळानंतर हे घर झालं आणि साधारणतः किती सालची ती गोष्ट आहे? आता धर्मवीरच्या आसपासची? धर्मवीरच्या आसपासचीच गोष्ट आहे. काय आहे, मला फंड्स कमी पडायला लागले होते आणि धर्मवीर जेव्हा चित्रीकरण सुरू झालं तेव्हा माझ्या एक गोष्ट लक्षात यायला लागली होती की ह्याचा आवाका खूप वाढत चाललाय, आता काय करूया. आणि मी तेव्हा नुकतंच एक घर घेतलं होतं, 3 BHK ठाण्यातच. तर जेव्हा माझं आणि घरी सगळ्यांचे डिस्कशन झालं तेव्हा ते म्हणाले की आपल्याला आत्ता हे तू शिवधनुष्य उचललेस हे खूप महत्त्वाचं आहे. हे बाहेर येणं आणि त्याच्या प्रतिक्रिया आपल्यापर्यंत येणं आणि त्याचं यश बघणं खूप महत्त्वाचं आहे. आता प्रवीण तरडेसारखा दिग्दर्शक असताना म्हणजे जनरली तो कुठला सिनेमा दिग्दर्शित करायला हो म्हणतच नाही. तो मला हो म्हणाला होता आणि सिनेमा सुरू झाला होता. एवढं सगळं असताना जर समजा फंड अभावी प्रोजेक्ट बंद पडलं तर ते आपल्यासाठी खूप घातक असेल. कारण तू म्हणजे मी पहिल्यांदाच प्रोड्युसर म्हणून उभा राहत होतो. बरोबर. म्हणजे आपण आपलं ते घर काढून टाकू, नशिबात असेल तर पुन्हा आपल्याला घर मिळेल आणि तो निर्णय आम्ही घेतला. आणि 2 BHK घर होतं. 2 BHK आणि ते नुकतंच मी घेतलं होतं. मी तोपर्यंत मी रेंटनीच राहत होतो. मी ते घेतलं होतं 2015 साली. अच्छा. आणि ते कंप्लीट होता होता काहीतरी 2017 झालं होतं ते, त्याची ओसी वगैरे येईपर्यंत. आणि नंतर मग आज जाऊ उद्या जाऊ असं करता करता कोविडचा दिवस आला. अच्छा. मग काय करूया, मग आम्ही तिथेच राहिलो रेंटनी.
म्हणजे बघ ते योगायोग असा होता की त्या घरात न जाता आम्ही रेंटच्या घरातच राहिलो. मग कोविड आला. मग आता कोविड आलंय, मग आता इकडेच थांबू म्हणून तिथेच थांबलो आणि धर्मवीरची सुरुवात झाली. आणि एक अडचण आली आणि त्या अडचणीला ते घर कामाला आलं. पण ते घर त्यावेळी कामाला आलं म्हणून हे घर झालं असं म्हणूया. त्या घराने हे घर दिलं. पण असं कुठेतरी आता अर्थात प्रसाद दादाने जेव्हा आता नवीन घर घेतलं तेव्हा प्रेक्षकांचं असतं ना की आता निर्मात्यांनी भरपूर पैसा कमवला, भरपूर बक्कळ पैसा आला, एका सिनेमाने भरपूर वर नेला आणि मग ह्यांची घरं झाली, असं एक सो कॉल त्याच्यानंतर एक टॅबू लागला. असं म्हटलं जातं की एकनाथ शिंदेच्या जवळची जी माणसं होती त्यांची घरं पटपट झाली त्यावेळी. सो हा प्रेक्षकांच्या थ्रू आलेला प्रश्न, कारण जेव्हा प्रसाददादाशी बोलणं होतं तेव्हा प्रसाददादांनी ही खंत बोलून दाखवली होती आमच्या समोर की लोकांना ते वाटलं की त्याच्या मागे आमची मेहनत काहीच नव्हती, हे आम्हाला मिळालेली घरं आहेत. सो मंगेश दादाचा काय टेक आहे या बाबतीत की त्यांच्या म्हणजे पॉलिटिशियनच्या जवळ एखादा कलाकार गेला आणि त्याने छान नवीन घर घेतलं तर तो संबंध जोडला जातो. सो त्याच्याविषयी तुमचं काय मत आहे? नाही बघ, प्रेक्षक माझ्यासाठी खूप महत्वाचे आहे आयुष्यात. प्रेक्षक आहेत म्हणून माझं प्रॉडक्ट आहे आणि माझं प्रॉडक्ट आहे म्हणून मला यश दिसतंय, माझं आयुष्य चाललेलं आहे. पण मला नेहमी प्रश्न असा पडतो की स्वतःचं असं लाईफ आहे की नाही प्रत्येकाला. म्हणजे प्रसादनी घर घेतलं तर का, तर त्याला एकनाथ शिंदे साहेबांनी घर दिलं. मंगेश देसाईंनी घर घेतलं तर का, त्यांना एकनाथ शिंदे साहेबांनी घर दिलं. प्रवीण तरडेनी घर घेतलं तर का, त्याला एकनाथ शिंदेनी. मग एकनाथ शिंदे साहेबांना काय घर वाटायचं म्हणजे आहे का, दुसरं कामच नाही का त्यांना? हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न. तेव्हा मेहनत काही दिसत नाही का? एक्झॅक्टली. म्हणजे धर्मवीर चालू असताना प्रसादची काय मेहनत चालली होती, माझी काय मेहनत चालली होती, प्रवीणची काय मेहनत चालली होती, ही कोणाला दिसत नाही. दिसलं काय, तो यशस्वी झाला, त्या सिनेमाने पैसे कमवले आणि नंतर सगळ्यांची घरं झाली. आणि ती घरं काय झाली लवकर, कारण एकनाथ शिंदे साहेब त्यांच्याशी कनेक्ट होते. नाही नाही, मुळात माझं असं म्हणणं आहे, जर समजा एकनाथ शिंदे साहेब आमच्याशी कनेक्ट आहेत, त्यांचं आमच्यावर प्रेम आहे, तर मग असू द्या ना. चुकीचं काय? तुम्ही एखाद्या बिल्डरकडे जाऊन, एखाद्या बिल्डरने समजा तुम्हाला सांगितलं की हे 4 करोडाचं घर आहे, तर तुम्ही त्याला म्हणता ना बॉस डिस्काउंट दे. मग कशाला म्हणता तुम्ही डिस्काउंट दे, घेऊन टाका 4 करोडाचं घर. तसंच जर समजा एकनाथ शिंदे साहेबांमुळे 4 गोष्टींचा आम्हाला फायदा झाला असेल, एखाद्या घराची किंमत समजा 3 करोड असेल आणि त्यांच्या ओळखीने आम्हाला ते 20 लाख रुपये कमी मिळाले असते, तर चुकीचं काय? ओळखीचा वापर आपण कुठे ना कुठेतरी कधी ना कधी आपल्याला होतोच, त्याच्यासाठीच आपण ओळखी बनवतो. अरे आणि होतच असतो ना. प्रत्येक माणूस मला सांग, आयुष्यात कुठला माणूस असा आहे की ज्याला मैत्री जपावीशी वाटत नाही, मैत्रीमुळे काहीतरी करावं असं वाटत नाही? बरोबर. कुठला माणूस आहे असा? कोणीच नाही. असं कोणीच नाही. मित्र कशासाठी आहेत? एकमेकांना सपोर्ट करण्यासाठी आहेत ना, एकमेकांचा आनंद दुःख शेअर करण्यासाठी आहेत. मग चुकीचं काय त्याच्यात? आणि मुळात तर माझं असं म्हणणं आहे ना, जे बोलतात ते बोलतच असतात. म्हणजे सिनेमा उत्तम झाला तरी म्हणणार की हा यांनी खूप पैसे कमवले, आणि सिनेमा पडला तरी म्हणणार पडणारच होता सिनेमा. अरे असं नसतं यार. प्रत्येकाची एक स्पेस आहे, प्रत्येकाची एक पर्सनल लाईफ आहे, प्रत्येकाची मेहनत आहे. म्हणजे मी घरातनं मला वडिलांनी 2,000 रुपये दिले, आता बघ तुझ्या हे 2,000 रुपये दिलेत, आता तुझं तू आयुष्य काय कसं करायचं हे तू ठरव, असं म्हणून मी 1993 साली इकडे आलो. त्याच्यानंतर एवढं सगळं खटाटोप करून या यशापर्यंत पोहोचलो, हे कोणाला दिसत नाहीये. हे दिसलं पाहिजे ना. बरोबर. म्हणजे त्या लोकांनी, त्या ट्रोलर्सनी हे म्हणलं पाहिजे की ज्या प्रसाद ओकचं इथे कोणीच नव्हतं, ज्या मंगेश देसाई इथे कोणीच नव्हतं, त्यांनी स्वतःचं एक स्थान निर्माण केलं इकडे. शाबास. त्यांच्याकडनं प्रोत्साहन घ्या. त्यांनी काय केलं असेल आयुष्यात, काय काय भोगलं असेल जरा बघा. हे नाही तुम्ही हे घेतलं की तुम्ही ह्यांच्यामुळे घेतलं, तुम्ही ते घेतलं तुम्ही त्यांच्यामुळे घेतलं. अरे मला तर किती काय 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 मला तर तुला सांगतो, म्हणजे मला तर आश्चर्य वाटतं, क्राईम पेट्रोल करणारा माणूस निर्माता कसा होऊ शकतो, असं पण ट्रोल केलं मला. अरे पण माझं असं म्हणणं आहे, माणसा अतिशहाण्या माणसा त्या क्राईम पेट्रोलच्या वेळेस माझं पर डे किती होतं हे तुला माहिती आहे का?
माझा उत्तम पर डे होता. मग त्या उत्तम पर डेच्या जोरावर जर माझी इन्कम टॅक्सची फाईल चांगली झाली असेल तर मला लोन चांगलं मिळू शकतं की नाही. बरोबर, अर्थात. मग चांगलं लोन मिळू शकतं तर मी चांगलं घर घेऊ शकतो. बरोबर. मी पर्सनल लोन काढू शकतो. मी मित्र जपणारा माणूस आहे. मला खूप वेगवेगळ्या क्षेत्रातले मित्र आहेत आणि मला अभिमान आहे. त्या मित्रांना रात्री 12 वाजता जरी मी बोललो ना की माझी ही अडचण आहे तर ते घराच्या खाली उभे राहतात. का तर माझी कर्म चांगली आहे. मीही तसाच आहे. मी स्वार्थी माणूस नाही आहे. मी प्रत्येक माझ्या हे बघ, माझ्या गुरूंनी मला एक सांगितलेलं आहे, तू जसं करशील तसं तुला मिळणार. मी जर एखाद्या कर्मचाऱ्याला त्रास दिला तर मला मोठा ऑफिसर त्रास देणार. बरोबर. हे सर्कल आहे. हे प्रारब्ध आहे. हे जीवनचक्र आहे. मला मी एखाद्या स्पॉट बॉयला घालून पडून बोललो तर त्याचा रिझल्ट मला दिग्दर्शक काहीतरी 100% बोलणार. हा कुठेतरी केलेलं कुठेतरी फेडावं लागतं. हा सृष्टीचा नियम आहे. वाईब्स आहेत ना का पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह, राईट, त्या तुमच्यापर्यंत येतच असतात. मी तुला सांगतो ना, मी गाडी पण नाही घेतली. खरं तर मी घ्यायला पाहिजे गाडी, पण माझा मुलगा मला म्हणाला बाबा जाऊ दे ना, आपण गाडी घेणार, आपण ती नवीन गाडी घेतली सोशल मीडियावर टाकणार, मग लोक काही ना काहीतरी बोलणार. मी त्याला म्हटलं अरे पण आपण असं का घाबरायचं. तो म्हटलं घाबरणं नाहीये बाबा, हे घाबरणं नाहीये. त्यांना जर आपल्या फिलिंगच, त्या फिलिंग बद्दल त्यांना जर रिस्पेक्टच नसेल तर आपण ते सोशल मीडियावर कशाला टाकायचं. बरोबर. तुला जेव्हा घ्यायची तेव्हा घे, पण ते सोशल मीडियावर टाकू नका. एक जण माझ्याशी इतका विचित्र डिस्कस करत होता, एक दिग्दर्शक होता या क्षेत्रातला. अच्छा. म्हणजे मी म्हटलं अहो तुम्ही कुठल्या विषयी बोलताय माझ्याशी, म्हणजे बोलत कुठल्या विषय होते, आता काय धर्मवीर 2, आता एकनाथ शिंदे साहेबांचा अमुक अमुक करणार आहे तुम्ही वगैरे वगैरे वगैरे. तर मी म्हटलं अहो एकनाथ शिंदे साहेबांच्या याचा आणि धर्मवीर चित्रपटाच्या निर्मितीचा, म्हणजे तो सिनेमा कसा झाला याचा काय संबंध येतो. काहीच संबंध येत नाही. मी एक चित्रपट निर्मिती केली आणि नंतर प्रोफाईलवर जाऊन बघितलं तर त्या दिग्दर्शकाचा मुलाचा फोटो एकनाथ शिंदे साहेबांबरोबर आणि खाली लिहिलं की मला खूप गर्व आहे की मी अशा यांच्याबरोबर मी फोटो काढला. पण प्रसाद काय झालं, प्रसाद तसा खूप, म्हणजे मी पण इमोशनल आहे. प्रसाद खूप एकदम खूप रिॲक्टिव्ह आहे. म्हणजे पशाला ते एकदम असं लागलं, असं कसं काय बोलू शकतं. ठीक आहे, आता बोलणारच आहे. माझ्याविषयी तर किती काय काय बोलतात. पण धर्मवीरच्याच वेळेला खास करून हे बोललं गेलं की एकतर तो राजकीय उद्देशाने केला गेला का, मग धर्मवीर 2 आणला तेव्हा मग धर्मवीर 2च्या अपेक्षा एवढ्या लोकांच्या उंचावलेला, कारण धर्मवीर जो पहिला पार्ट तो प्रचंड हिट गेला आणि त्याची खूप उत्सुकता होती. मी तुला प्रामाणिकपणे सांगतो, आणि मी कला क्षेत्रातला माणूस आहे. एकनाथ शिंदे साहेब मला पॉलिटिकल लीडर म्हणून कधीच भेटले नाही. ते मित्र म्हणून भेटले. त्यांना कलेविषयी, कलाकारांविषयी खूप आस्था आहे आणि तुमचे जुने संबंध आहेत. 2008 पासूनचे संबंध आहेत. त्यांची फॅमिली मला चांगली ओळखते, मी त्यांना चांगलं ओळखतो. मला सांग, इथे बघणाऱ्या प्रेक्षकांमध्ये कितीतरी टक्के प्रेक्षक असे असतील ना ग ज्यांचे पॉलिटिकल लोकांशी संबंध आहेत. अर्थात. मग त्यांनी सगळ्यांनी संबंध तोडून टाकायचे का आता ते पॉलिटिक्समध्ये आहेत. ते मित्र आहेत. पॉलिटिक्स भाग आहे. पॉलिटिक्स मधला त्यांचा कंपू वेगळा आहे. ते माझे मित्र आहेत. त्यांना माझ्याविषयी आस्था आहे, मला त्यांच्याविषयी आस्था आहे, प्रेम आहे आमचं. एकमेकांविषयी आम्हाला प्रेम वाटतं. जेव्हा या क्षेत्रामध्ये मी पुढे पुढे जात गेलो तेव्हा मला 2013 साली असं वाटायला लागलं की धर्मवीर आनंद दिघे साहेबांवर सिनेमा निघाला पाहिजे. आणि ती ओढ आणि ती उत्सुकता माझ्या पोटी वाढत गेली. मला आधी त्यांचं काम करायचं होतं म्हणून मी प्रयत्न करत होतो. बरोबर. नंतर हळूहळू असं लक्षात आलं की म्हणजे आपल्या व्यतिरिक्त खूप लोक धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा रोल करू पाहतात. पण तरी सुद्धा मी त्या रेसमध्ये होतो. आता योगच असा आला की तेव्हा सुद्धा मला रोल करायचा होता दिघे साहेबांचा. प्रोड्यूस मीच करणार होतो. पण जेव्हा लक्षात आलं की आपण दिसताना कुठेतरी एरर येतोय आणि उद्या जर समजा या एररनी सिनेमा रिलीज झाला आणि लोकांनी असं म्हणलं की अरे यार
मंगेशने काम चांगलं केलंय, पण धर्मवीर आनंद दिघे साहेबांसारखा दिसला नाही. दुसरा कोणी नट असला असतं तर बरं झालं असतं. तर हे माझं फेल्युअर आहे. बरोबर. दोन्ही निर्माता म्हणून पण आणि अभिनेता म्हणून. बरोबर. म्हणून मी ठरवलं की यातलं एकच भूमिका अनुभवायची, ती म्हणजे निर्माता. आणि मग धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा शोध सुरू झाला आणि त्यातनं धर्मवीर भाग 1 ची निर्मिती झाली. आता हे सगळं योगायोग आहे की तो त्यावेळेलाच कसा आला, जेव्हा साहेब निघून गेले गुवाहाटीला. एक्झॅक्टली. मग तो तेव्हाच कसा आला, मग त्याच वेळेला कसा आला. अरे तेव्हाच येणार होता तो आधी 22 एप्रिलला येणार होता. VFX खूप बाकी होतं म्हणून तो 13 मे तारीख ठरली. 13 मे तारीख कोणी घेत नव्हतं म्हणून मी 13 मे घेतली तारीख. अच्छा. का तर पैसे अडकलेले आहेत आणि झीचे मी खूप म्हणजे त्यांचे आभार मानतो की त्यांनी माझ्याशी असं डील केलं की तुझे पैसे आम्ही सोडून देऊ, काही काळजी करू नको. आणि मला माझे पैसे सोडवणं गरजेचं होतं म्हणून मी त्या 13 मेला केलं. आता त्याच्यानंतर हे सगळं घडलं, हा सगळा योगायोग आहे. त्याचं कनेक्शन लगेच त्याला लावायला लागले. बरोबर. आणि धर्मवीर 2च्या वेळेला सुद्धा सांगतो, धर्मवीर 1 जेव्हा कम्प्लीट शूट संपलं तेव्हाच ठरलं होतं धर्मवीर 2 करायचा. अच्छा. का तर धर्मवीर 1 जो शूट झाला तो 4.5 तासाचा झाला होता. बापरे. 4.5 तासाचा झाला होता. 1.5 तास फुटेज पडून होतं. आता या 1.5 तासाच्या फुटेजचं करायचं काय, म्हणून मग धर्मवीर 2 ची निर्मिती करायचं ठरलं आणि तेव्हाच ठरलं होतं. अच्छा. आता काही गोष्टी त्याच्यामध्ये ॲज अ प्रोड्युसर म्हणून, ॲज अ रायटर म्हणून आणि ॲज अ बिझनेस म्हणून आणणं गरजेचं होतं. मग आम्ही त्याचा संदर्भ कसा लावता येईल, मग अशा पद्धतीने लावूया म्हणून पॉलिटिकल ड्रामा केला. तुम्ही सिनेमा पुन्हा पुन्हा बघा, त्या सिनेमामध्ये प्रोपोगंडा फिल्म नाहीये. हा तद्दन पॉलिटिकल ड्रामा आहे. पॉलिटिकल ड्रामा झाले नाही त्याच्या आधी. सिंहासन झाला नाही, सामना झाला नाही. मग तेव्हा सोशल मीडिया नव्हता म्हणून कनेक्शन नाही. आता सोशल मीडिया म्हणून कनेक्शन. पण मी आता सांगतो तुम्हाला, मी धर्मवीर 2, धर्मवीर 3 नाही, पण मी गुवाहाटी फाईल्स नावाने सिनेमा करायच्या प्रयत्नात आहे. अच्छा. आणि मी आता करणार. गुवाहाटी फाईल्स नावाने मी सिनेमा करणार आणि गुवाहाटीला काय काय घडलं हे दाखवायचा माझा प्रयत्न. बापरे, पण खूप रिस्की नाही वाटत मंगेश दादा? आता मी करणार. ही जिद्द आहे. आता तुम्ही जर जोडताच आहात सगळं तर ठीक आहे ना, करूया. मी प्रयत्न करतोय, मी त्याच्या लाईनअपला पण लागलोय. तो कधी होईल नाही होईल ते माहित नाही मला. पण याच्यावर शिंदे साहेबांची काय रिएक्शन आहे? त्यांना हे चालणार आहे की तिकडे काय काय घडलं हे? नाही, मी म्हणलं ना, अगं शिंदे साहेब हे माझे मित्र आहेत. पहिल्या पार्टला सुद्धा ते कधीही सिनेमाच्या शूटला आले नाही. अच्छा. दुसऱ्या पार्टला ते कधीही सिनेमाच्या शूटला आले नाही. मी त्यांना आग्रह करून करून पहिल्या पार्टच्या पॅकअपच्या दिवशी म्हणलं, साहेब या, आज पॅकअप आहे, आपल्याला केक कापायचा आहे. आणि म्हणून त्या दिवशी त्यांना बळजबरी बोलवलं. त्यांनी कधी स्क्रिप्ट वाचली नाही, स्क्रिप्टमध्ये कधी इंटरफेअर केला नाही, माझं फुटेज दाखवताय की नाही असं ते कधीही बोलले नाही. पार्ट 1ला पण तू बघ, पार्ट 2ला पण बघ, शिंदे साहेब नाही आहेत. आनंद दिघे साहेबच आहेत. पहिला भाग सुद्धा आनंद दिघे साहेबांचाच होता, दुसरा भाग सुद्धा आनंद दिघे साहेबांच्या राहिलेल्या गोष्टी आणि हे घडलेलं ह्याचं आम्ही कनेक्ट केलं बिझनेस पॉइंट ऑफ व्ह्यूने. आणि का करू नये, का करू नये? मी निर्माता आहे. बरोबर. मग तुम्ही उद्या म्हणणार काश्मीर फाईल्स का केलं, का करू नये काश्मीर फाईल्स? केरला स्टोरी का करू नये? केरला स्टोरी. म्हणजे तुम्ही एका बाजूनी म्हणणार काय झालं कोणास ठाऊक, खरं काय खोटं काय. मग आता खरं काय ते दाखवायचा प्रयत्न करतो ते तरी बघा. ते पण नको तुम्हाला. देवेंद्र फडणवीस साहेब चांगला माणूस आहे, म्हणजे तो एका गोष्टीसाठी काहीतरी करतो म्हणून मी त्यांना वाईट म्हणजे असं नाही होऊ शकत, असं नाही होऊ शकत. पण माझ्या मते मी खूप इंटरव्ह्यूमध्येही बघितलंय तुम्हाला आणि बऱ्याच वेळेला तुमच्या बोलण्यात नाही ते जाणवतो तुमचं डेस्टिनी, प्रारब्ध ह्या गोष्टींवर विश्वास आहे. आणि तुम्ही म्हणालात की दत्तगुरू तुमच्या वडिलांचे गुरु आहेत. सो अध्यात्माशी लहानपणापासून हा कनेक्ट आहे का? आणि एखादी अशी अनुभूती आली म्हणून एखादी गोष्ट खास करावीशी वाटते, जसं स्वामींचाही तुम्हाला बराच अनुभव आलेला आहे? हे बघ, आपण लहान असताना आपल्याला
या गोष्टी काही कळत नसतात. प्रारब्ध, भविष्य हे काहीच माहिती नसतं. आपण लहान असताना आई वडील जे सांगतात ते आपण ऐकत असतो आणि पुढे पुढे जात असतो. गुरु सांगतात ते आपण फॉलो करत असतो, मित्र सांगतात ते फॉलो करतात आणि पुढे पुढे जात असतो. जसजसे आपण मोठे होतो तसतसे आपल्याला वेगवेगळे अनुभव यायला लागतात, आपल्याला वेगवेगळे ऑब्स्टॅकल्स दिसायला लागतात, वेगवेगळे चॅलेंजेस आपल्याला येत असतात. या चॅलेंजेसमधनं काय दिसतं, आपण जर अभ्यास केला, आपण जर लक्ष दिलं, निरीक्षण केलं तर अरे हे घडलं, हे घडलं नाही, हे का नाही घडलं त्याच्या मागचं ॲनालिसिस असतं आणि हे का घडलं याच्या मागचं ॲनालिसिस असतं. पण काही गोष्टी अशा घडतात तुमच्या आयुष्यामध्ये की तुम्हाला त्या गोष्टीवर विश्वासच ठेवावा लागतो. पण असा कुठला किस्सा की जिथे फार लो फील झालंय आणि आता कुठे मार्ग दिसतच नाहीये आणि तेव्हा त्या गोष्टीतनं तुम्ही बाहेर आलात अध्यात्मामुळे, असं असं कधी झालंय? झालंय असं. मी जेव्हा 93ला इथे आलो सुरुवातीला, त्याच्यानंतर मला पहिलं नाटक मिळालं हॅपी बर्थडे, सतीश पुळेकर, स्वाती चिटणीस. नंतर नाटक मिळालं मला राहिले दूर घर माझे. आणि त्याच्यानंतर माझी परिस्थिती अशी आली की मला परत संभाजीनगरला जायचं. अच्छा. आता मला नाही थांबायचं. मी सगळा बोऱ्या बिस्तर उचलला आणि निघून गेलो, संभाजीनगरला निघून गेलो. का पण? आता काय करू इथे म्हणून. 2 नाटक चालू होते तरी पण नाही, बंद झाले म्हणून. त्याच्या आधी सेम सिच्युएशन आली होती. त्याच्या आधी सुद्धा सेम सिच्युएशन अशी आली होती की मी आलो, 1.5 महिना थांबलो आणि मला अंधार दिसायला लागला. मी काय म्हणजे मला मिळवण्यासाठी मी काय करू असे प्रश्न मला पडायला लागले आणि मी परत गेलो निघून. पण डेस्टिनीने मला पुन्हा मुंबईत आणलं आणि हॅपी बर्थडे नाटक मिळालं. हॅपी बर्थडे नाटकाच्या वेळेसचे पण असे इन्सिडेंट्स आहेत की करणार होतो मी एक रोल छोटा, करायला मिळाला मला मेन रोल करायला मिळाला, अवॉर्ड्स मिळाले, राहिले दूर घर माझं मिळालं. पुन्हा राहिल्यानंतर ही सिच्युएशन आली. मी परत बोरा बिस्तर गुंडाळा आणि गेलो निघून. आणि देवाला मी एकच म्हणलं की तुला जर असं वाटत असेल देवा की माझं आयुष्य कारण माझ्या नंतरनं खूप कानावर गोष्टी अशा यायला लागल्या, आला परत, काय होणारच नव्हतं, कशाला गेला, अशा खूप निगेटिव्ह गोष्टी माझ्या कानावर यायला लागल्या. नो डाऊट माझे वडील मला खूप सपोर्ट करणार होते, आई खूप सपोर्ट करणारी होती. पण आपण आई वडिलांबरोबर खूप कमी वेळ राहतो एका एज लिमिटनंतर. आपण मित्रांबरोबर बाहेर समाजात वावरायला सुरुवात करतो. मी देवाकडे प्रार्थना एकच केली, म्हटलं देवा तुझ्या मनात काय ते घडू दे, पण जे काय ते चांगलं घडू दे. मी ज्या कामासाठी ज्या कारणासाठी मुंबईला गेलो होतो, मला या क्षेत्रामध्ये उत्तम नट म्हणून एस्टॅब्लिश व्हायचं आहे. मी सुपरस्टार मला सुपरस्टार व्हायचं असं मी कधीच स्वतःला म्हणलं नाही, कारण मला माझे लिमिटेशन्स माहिती आहेत. मी नेहमी स्वतःला असं म्हणायचो की मला उत्तम अभिनेता म्हणून एस्टॅब्लिश कर. मंगेश देसाई हा चांगला नट आहे, त्याचं काम बघायला जावं एवढं जरी वाटलं ना लोकांना तरी खूप झालं माझ्यासाठी. सुपरस्टार आहे, चलो, काही गरज नाही सुपरस्टार होण्याची मला. मी देवाकडे प्रार्थना केली आणि यू कांट इमॅजिन मला जाऊबाई जोरात नाटक मिळालं. आणि जाऊबाई जोरात नाटकानंतर माझी गाडी जी लागली त्याच्यानंतर पण बऱ्याचदा असे ऑब्स्टॅकल्स आले, पण तेव्हा देव मला कोणाला तरी पाठवायचा की ए थांब जरा, मी पाठवलंय कोणाला तरी, थांब जरा. आणि हे सगळं करत 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 मी या आजच्या टप्प्यावर आलो. म्हणून मी नेहमी डेस्टिनीला, प्रारब्धाला याला खूप महत्त्व देतो आणि आपण द्यायला पाहिजे. पण माझ्या मते मंगेश दादा, तुम्ही मुंबईत येताना मुंबईत आलात आणि तुम्ही डिरेक्टली ठाण्यातच आलात माझ्या मते. मी आधी राहिलो आमदार निवासला. हा राईट. आमदार निवासला 1.5 वर्ष राहिलो. मग 6 महिने आम्ही 7-8 मित्र मिळून राहत होतो घाटकोपरला दामोदर पार्कमध्ये. अच्छा. आणि एक दिवस अशी घटना घडली की मी संभाजीनगरवरनं आलो आणि मी बघतोय तर घरात कोणीच नाही. 7 जण आणि घरात कोणीच नाही. अरे कुठे गेलात? प्रत्येक जण म्हणलं आम्ही सोडून गेलो. अचानक आम्हाला परवडत नाही भाडं, आम्ही सोडून गेलो. मकरंद पण होता माझ्या बरोबर. म्हणून मी एकटं करू काय आता. आणि माझे जे मामा आहेत कुमार देशमुख म्हणून, ते ठाण्याला राहायचे लुईसवाडीला. त्याच्या आधी पण त्यांनी मला सांगितलं होतं की तू ये माझ्याकडे राहायला, पण मी गेलो नव्हतो मित्रप्रेम म्हणून.
मग त्यांना मी फोन केला, ते म्हणाले तुला कधीच सांगितलंय वेलकम, पण एकटा. मित्रांचा गोतावळा आणू नको, तुझ्यासाठी घर आहे, तुझ्या मित्रांसाठी घर नाही. मग मी इकडे राहायला आलो 96ला. तेव्हापासून तुम्ही ठाणेकर. म्हणजे मी म्हणतो, मी प्रत्येक मुलाखतीत सांगतो, मी भाषणात सांगतो की माझी शिक्षणभूमी संभाजीनगर आहे, माझी कर्मभूमी ठाणे आहे. आणि ठाण्याने मला इतकं जवळ केलं की संभाजीनगरमध्ये घडलेल्या अनेक गोष्टी मी विसरून गेलो. मला ठाण्याने एवढं दिलं, ठाण्याने मला प्रसिद्धी दिली, ठाण्याने मला प्रेम दिलं, ठाण्याने मला घर दिलं, ठाण्याने मला शलाका दिली, ठाण्याने मला साहिल दिला. ठाण्याने मला प्रसिद्धी दिली, ठाण्याने मला एकनाथ शिंदे साहेबांसारखे खूप जवळचे मित्र दिले, श्रीकांत सारखा लहान भावासारखा दिला. हे सगळं ठाण्याने मला दिलं आणि मला अभिमान आहे त्या गोष्टीचा. मी पॉलिटिक्स, मी पक्ष याच्याशी मला काही घेणं नाही, मला व्यक्तीशी घेणं नाही. पण एकनाथ शिंदे यांच्याविषयी नेहमी तुम्ही कृतज्ञता व्यक्त करताना दिसता आणि तुम्ही म्हणतात की ते तुमचे फार चांगले मित्र आहेत, फार जुने संबंध आहेत. पण हा संबंध दिघे साहेबांमुळे सुरू झाला की मध्ये काही गॅप होऊन नंतर पुन्हा एकदा शिंदे साहेबांशी कनेक्शन कसं जुळलं गेलं? दिघे साहेबांना जेव्हा मी भेटलो तेव्हा शिंदे साहेबांची माझी भेट नाही झाली. अच्छा. दिघे साहेबांना मी भेटलो होतो 2001 साली, बहुतेक 2001 साली, म्हणजे ते जायच्या काही दिवस आधी. अच्छा. आणि शिंदे साहेबांची माझी भेट झाली 2008ला. ती सुद्धा ऍक्सिडेंटल भेट झाली त्यांची माझी, शिंदे साहेबांची माझी. अच्छा. एका कार्यक्रमाला मी अँकर करत होतो तेव्हा संजय राऊत साहेब आले होते. संजय राऊत साहेबांचे माझे चांगले संबंध, म्हणजे त्यांची माझी चांगली ओळख. आणि ते म्हणाले तू इथे काय करतोय? म्हटलं अँकरिंगला उभा आहे. आणि म्हणाले एकनाथ शिंदेंना भेटलास का? म्हटलं नाही. आणि तेवढ्यात एकनाथ शिंदे साहेब आले आणि त्यांनी त्यांची माझी ओळख करून दिली की हा खूप चांगला कलाकार आहे, हा ठाण्यातच राहतो, काही याला मदत लागली तर कर. तिथनं आमची ओळख झाली. आणि मी कधीही अशा मला हे पाहिजे ते पाहिजे मी कधीच गेलो नाही साहेबांकडे, कारण ते मित्र आहेत. त्यांना जर दिसलं माझं वाईट होत आहे काहीतरी तर ते स्वतःच म्हणतील अरे तुझं ते काहीतरी होतं तर बघा मंगेशचं जरा. पण आता जो हा गुवाहाटीवर सिनेमा करणार आहात त्याच्याविषयी शिंदे साहेबांशी बोलणं काही झालंय का, किंवा काही विचारणा किंवा काहीतरी त्यांच्याशी चर्चा झाली याविषयी? एकदाच त्यांना असं बोल, त्यांनी मला असं विचारलं की तू धर्मवीर 3 करणार आहेस का? तर मी म्हटलं नाही साहेब, मी धर्मवीर 3 नाही करणार, पण मी गुवाहाटी फाईल्स करणार आहे. अच्छा. तर त्यावर ते म्हणाले बोलू पण याच्यावर आपण. बरं. म्हटलं ठीक. मी ॲज अ प्रोड्युसर म्हणून मी माझे विचार मला तर घेऊन जावंच लागणार ना. पण टीम सेम असणार, म्हणजे प्रवीण तरडेच असणार आहेत, ती टीम सगळी सेम असणार? टीम सगळी तीच. त्याच्यावर विचारमंथन सुरू झालेलं आहे. आता या सगळ्या गडबडीमध्ये माझी आणि साहेबांची कधी भेट झाली नाही. अशात एकदा भेट झाली मी त्यांना सांगणार आहे की मी सुरू करायचं माझ्या डोक्यात आहे, आत्ता नाही पण मला असं वाटतं वर्ष तरी जाईल त्या प्रोसेसला. अजून सगळं रिसर्च वगैरे मला बराच करायचा आहे. माझे प्रयत्न आहेत, त्याला वेळ लागेल पण मी करणार नक्कीच. आणि हेच ठाण्याचं कनेक्शन माझ्या मते एक आणखीन एक ठाण्याचा एक चेहरा, तो म्हणजे ठाणे ट्रॅफिक पोलीसचे ब्रँड अँबॅसेडर तुम्ही आहात. मी गेली 4-5 वर्ष होतो, या वर्षी नाहीये. अच्छा. पण आता हे असे सिनेमांमधले वेगवेगळे विषय निवडताना कधीतरी ह्या म्हणजे पोलिसांवर सिनेमा बनवायला आवडेल? कारण एवढ्या जवळून त्यांचं आयुष्य बघितलंय. मी तुला सांगतो माझ्या डोक्यात असं खूप चालू आहे की पोलीस स्टोरी काहीतरी करावी. एन्काउंटर स्पेशलिस्ट वर अशी काहीतरी स्टोरी करावी की जे एन्काउंटर अजून लोकांना माहितीच नाहीत ते लोकांसमोर आणावं, असं माझं खूप चाललंय. माझे एक युट्यूब चॅनल सुद्धा सुरू करायचं चालू आहे सध्या. अच्छा. स्वतःच काय क्राईम पेट्रोलमुळे एक गोष्ट माझ्या लक्षात आली की जो नटाला फॅन फॉलोइंग हवा असतो तो मला मिळाला. अच्छा. आज नॅशनल इंटरनॅशनल लेवलला मला खूप ती भूमिका प्रचंड सुनील केळकर 4 चम्मच शक्कर की चाय दिमाग की बत्ती. एक्झॅक्टली. मला खूप लोक भेटतात आणि त्यांचं असं म्हणणं असतं की सर तुम्ही जे सांगता ना ते आम्हाला खूप फायद्याचं ठरतं. माझ्या डोक्यात असे बऱ्याच दिवसापासून चाललंय की असं काहीतरी आपण युट्यूब चॅनल करूया किंवा अशा काही स्टोरीज दाखवूया लोकांना. अच्छा. की जेणेकरून ही घटना का घडली आणि अशी तुमच्या आयुष्यात घडू नये तर तुम्ही असं वागा. ओके. असं खूप दिवसापासून चाललंय, अजून इम्प्लिमेंट होत नाही पण ते नक्की मी करेन.
आणखीन एक गोष्ट मला इथे आवर्जून विचारायची आहे. माझ्या मते एका इंटरव्ह्यूमध्ये तुम्ही वर्षभरापूर्वी असं बोललेलात की तुमच्या आयुष्यावर असं नाही, तुम्ही जो स्ट्रगल फेस केलाय त्याच्याशी रिलेटेड एक सिनेमा तुम्हाला करायचा आहे. जे तुम्ही मुंबईत आल्यानंतरचा जो स्ट्रगल आहे, मग तो आमदार निवासपासनं या इंडस्ट्रीत येण्यापासनं गॉडफादर नसतानापासनं तो स्ट्रगल आहे, तो तुम्हाला एका सिनेमाच्या माध्यमातून दाखवायचा आहे. पण ती सिनेमाची स्टोरी काहीतरी 1.5 तासाची वगैरे असेल. तो माझ्या आयुष्यावरचा सिनेमा नाही. हा, मग इंडस्ट्रीशी रिलेटेड. सॉरी, हा, इंडस्ट्रीशी माझ्या स्ट्रगलवर सिनेमा व्हावा एवढा मी मोठा नाही आणि मी एवढा मोठा होईल की नाही मला सांगता येत नाही. शेवटी पुन्हा हा प्रारब्धाचा खेळ. मला जो तो सिनेमा करायचा आहे, ज्याची स्टोरी 1.5 तासाचीच आहे, ती या इंडस्ट्रीत येऊ पाहणाऱ्या आलेल्या एका नवीन नटाच्या आयुष्यातली गोष्ट. पण तो स्ट्रगल तुमच्या स्ट्रगलशी थोडासा रिलेटेड असणार आहे? नाही. अच्छा. तो स्ट्रगल माझ्याशी निगडीत नाही, पण मी ते बघितलेल्या गोष्टी आहेत. ओके. म्हणजे एका सिच्युएशनला माणूस, तुमच्यावर प्रेम करणारा माणूस जेव्हा त्याच्या अंगाशी येतं तेव्हा तो स्टेटमेंट कशी बदलतो. ओके. ह्युमन सायकोलॉजीवरचा तो सिनेमा आहे. अच्छा. माझ्या आयुष्यामध्ये आलेल्या, मी बघितलेल्या, मी निरीक्षण केलेल्या काही गोष्टींवरनं ती गोष्ट घडलेली आहे. ओके. आणि मला असं वाटतं की ती जी गोष्ट आहे ती प्रत्येक त्या न्यू कमरच्या आयुष्यात घडत असते. जो नवीन नवीन स्वतःला प्रूव्ह करू बघत असतो, धडपड करत असतो. एकाच वेळेला नाटक, सिरियल, सिनेमा, पैसे मिळावेत, रिकग्नायझेशन मिळावं, स्टँड व्हावं म्हणून तो धडपड करत असतो. हे प्रत्येक न्यू कमरला च्या आयुष्यामध्ये घडलेलं असतं आणि तोच तसा सिनेमा आहे. आणि माझ्या मते प्रत्येक फील्डमध्ये स्वतःला प्रूव्ह करण्याची एक ती धडपड. आपल्या फील्डमध्ये काय माहितीये का, आपलं फील्ड आहे ग्लॅमराईज. त्यामुळे आपल्या फील्डमध्ये काय घडतंय चांगलं वाईट हे बघायला सगळ्यांना आवडतं. बरोबर. आणि म्हणून मला असं वाटतं की ते जे कॅरेक्टर आहे, तो जो माणूस आहे, तो जो हिरो आहे, त्या हिरोच्या आयुष्यातला तो एक दिवस आहे जो दिवस त्याच्या पॉझिटिव्हिटीने सुरू झाला होता आणि एका टप्प्यावर तो निगेटिव्हिटी पर्यंत पोहोचतो आणि त्याला असं वाटतं की संपलं आयुष्य सगळं आपल्या आयुष्यात आता काही राहिलं नाही आणि त्याला पुन्हा एक आशेचा किरण दिसतो आणि तो पुन्हा इथे थांबतो. ती 1.5 तासाची स्टोरी करायचं ठरवलंय. ओके. बरं, सिनेमा तर झाला, नाटकाविषयीचं काय मत आहे सध्या? हे पण नाटकाला खरंच आता पुन्हा एकदा चांगले दिवस आहेत आणि खूप आनंदाची गोष्ट आहे. हाऊसफुल जातात आणि मराठी नाटकं. ठीक आहे, शनिवार रविवार काय असेल ना, पण हाऊसफुल जातात. नाटक ही जगण्याची कला आहे, ही अनुभवण्याची कला आहे. नाटकाशिवाय कुठल्याच कलाकाराचं काहीच नाही. प्रत्येक कलाकारांनी नाटक केलंच पाहिजे, स्टेज अनुभवला पाहिजे प्रत्येक कलाकारांनी. आणि या मतावर मी ठाम आधी पण होतो, आत्ता पण आहे. मी स्क्रीनवर यायला 2004 उजाडलं. का तर मी नाटकाशी इतका स्टिक होतो, नाटक सोडून दुसरं काहीच करायचं नाही. पण नंतर लग्न झालं होतं, प्रपंच होता, खूप जबाबदाऱ्या होत्या, मग हळूहळू मी स्क्रीनकडे वळलो. आज पण मला खूप इच्छा असते की नाटक करावं. पण होतं काय, आता तर मी स्क्रिप्ट शोधतोय. आता माझ्याकडे खूप वेळ आहे. ओके. आता माझ्याकडे खूप वेळ आहे कारण कंटिन्युअसली धर्मवीर 1 आणि धर्मवीर 2 मध्ये मी अडकलो होतो. तसं मी आता कुठल्या मोठ्या प्रोजेक्टमध्ये अडकलेलो नाही. ओके. त्यामुळे मी आता चांगल्या स्क्रिप्टच्या शोधात आहे. पण मी आधी नाही का म्हणायचो, माझं नेहमी असं म्हणणं असतं की जेव्हा निर्माता पैसे लावतो, पैसे लावण्यात ते रिकवर करण्यासाठी त्याला प्रयोग करणं गरजेचं असतं आणि ते प्रयोगासाठी जर मी तारखा नाही दिल्या तर माझ्यामुळे निर्मात्याचं नुकसान, बरोबर, सहकलाकारांचं नुकसान आणि बॅकस्टेज वर्कर्सचं नुकसान. बरोबर. म्हणजे एका माणसामुळे एवढ्या लोकांचं नुकसान, मी त्यातला माणूस नाही. म्हणून मी इतके दिवस नाटक करत नव्हतो. पण आता मी शोधात आहे चांगल्या स्क्रिप्टच्या. पण तरी ती स्क्रिप्ट कॉमेडी असावी, ह्युमरस असा विषय असावा, थोडासा प्रबोधन करणारा विषय असावा, नेमकं असं काही स्पेसिफिक? लोकांना आता बघायला काय आवडतं, तुम्ही शहाणपण नका सांगू. एक्झॅक्टली. शहाणपण नका सांगू. खूप आम्हाला सतत शहाणपण सांगत असतात. रोज सकाळी उठलं की गुड मॉर्निंगचा एक मेसेज येत असतो. शहाणपण नका सांगू, आम्हाला रिलॅक्स करा. एक्झॅक्टली. मग रिलॅक्स करणाऱ्या 2 गोष्टी आहेत आत्ता मला असं वाटतं. एक तर तद्दन कॉमेडी किंवा नवरा बायकोची कॉमेडी. बरोबर. नवरा बायको
हा युनिव्हर्सल सब्जेक्ट युनिव्हर्सल सब्जेक्ट आणि तो बघायला सगळ्यांना आवडतो. खरं तर नवऱ्याशिवाय बायको नाही आणि बायकोशिवाय नवरा नाही, पण तरी सुद्धा ते बघायला इतकं आवडतं आणि मी त्या चांगल्या स्क्रिप्टच्या शोधात आहे. नक्कीच. आणि माझ्या मते आज जर शलाका मॅडम असत्या तर आज आणखीन बऱ्याच गोष्टी मला जाणून घेता आल्या असत्या, पण हरकत नाही. मला मंगेश दादांकडनं खूप साऱ्या गोष्टी जाणून घेता आल्या, बऱ्याच गप्पा मारल्या आहेत आम्ही आणि खूप सुंदर घर आहे. इथे आल्यानंतर जी पॉझिटिव्हिटी मंगेश दादा तुम्हाला देतात ती इथे तुम्हाला दिसून येते आणि ती जाणवते तुम्हाला या घरात आल्यानंतर. सो त्यांच्या बोलण्यातली पॉझिटिव्हिटी असो, त्यांचा ऑरा असो, ती पॉझिटिव्हिटी जाणवते आणि माझ्या मते हेच आहे तुमचं इतका गोतावळा, इतके मित्र असण्याचं खरं कारण मला असं वाटतं. आणि खूप सुंदर घर आहे मंगेश दादा. थँक्यू. मला खूप आवडलं की या घरात तुम्ही आम्हाला येऊ दिलत आणि अरे इतकं छान कधी पण एक्सप्लोर शूटिंगला नाही कधी पण नक्कीच नक्कीच. पण आम्हाला आवडलं एक्सप्लोर करायला आणि तुम्ही प्रत्येक गोष्टी मागचं रिझन सांगितलं. माझ्या मते प्रेक्षकांना हेच बघायचं असतं की एकतर त्यांना सेलिब्रिटींच्या खूप काही गोष्टी जाणून घेण्याची इच्छा असतेच. सो असं घराच्या मागची बरीच गोष्ट असते, खूप छान गोष्ट असते, स्ट्रगल असतो त्या मागचा. सो हे दाखवण्याचा माझा या शोमधनं हा प्रयत्न आहे आणि त्या घरामागची गोष्ट आहे, त्याचे किस्से आहेत. तुम्हाला या व्हिडिओ खाली कमेंट करून नक्की सांगायचं आहे की या घराबद्दलचे कुठले प्रश्न तुम्हाला पडलेत किंवा कुठला कॉर्नर जास्त आवडलाय, कुठल्या गोष्टीबद्दल तुम्हाला कुतूहल आहे, हे आम्ही नक्कीच त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करू. आणि मंगेश दादा खूप खूप आभार की आज एवढा वेळ आम्हाला दिलात, त्यासाठी खूप वेळ घेतलाय खरं तर तुमचा, पण खूप मजा आली गप्पा मारायला. मगाशी म्हटलं त्याप्रमाणे मी एक्स्ट्रीमली सॉरी की आज उद्या करत करत आजचा दिवस उजाडला. पण चला निवांत गप्पा झाल्या आणि गप्पांच्या शेवटी एकच सांगू इच्छितो, 31 जानेवारीला आज तुम्ही मंगेशचं घर बघितलं, मुक्कामपोस्ट देवाचं घर बघा. 31 जानेवारीला जवळच्या चित्रपटगृहामध्ये मुक्कामपोस्ट देवाचं घर सुंदर सिनेमा आहे, तुम्हाला खूप आवडेल, 100% आवडेल आणि मी आवडणारच तुमच्या पुढे आणत असतो नेहमी, एवढे लक्षात घ्या. येस. आणि पुढच्या अनेक कलाकृती आम्हाला बघायचं आहे. देवाचं घर तर आहेच, आणखीन बऱ्याच कलाकृती आहेत ज्याच्याबद्दल आता आपण डिस्कस केलं, त्या हळूहळू आता प्रेक्षकांसमोर येतील. सगळ्या गोष्टींसाठी आमच्याकडनं खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू.